लाईव्ह फोटोग्राफी हा खरं प्रकार सगळेच जण करत असतात. पण त्याचे एक्सप्रेशनच असे असायचे ना, आणि फेस एक्सप्रेशन म्हणजे पोर्टफोलिओ फोटो सेशन केल्यासारखे. छायाचित्र असं म्हणू नका, प्रकाश चित्र म्हणा असं आवर्जून सांगतो. सोशल मीडियामध्ये टॅग केलं हे मी तेव्हापासून शिकलो. आणि लावण्या बिवण्यात काही बघितलेच की नाही, तर मला जरा लाजलो होतं. ते मला म्हणाले असं नाही, म्हणजे ही लावणी वेगळी आहे. 3.5 वर्षामध्ये माझ्याकडे किमान 980 ते 990 परफॉर्मन्सेसचे फोटो आहेत. खरोखर आपल्याकडे डॉक्युमेंटेशन या प्रकाराची अनास्था आहे. त्याने अनुपम खेरांना सांगितलं, या ऐसा ऐसा एक पागल है, वो हमेशा डॉक्युमेंटेशन के पीछे दौड़ता रहता है. एआय जेवढं क्रिएटिव्ह आहे तेवढं एआय डेंजरस आहे. आणि मला माझ्या क्षेत्राबद्दल ही मात्र भीती खूप वाटते. मेहंदीचे आणि याचे तुम्ही क्लासेस करता गंमत म्हणून. फोटोग्राफीत जर का जायचं असेल तर 2-3 महिन्याचे हल्ली कुठेही कोर्सेस असतात. एवढं तरी बेसिक नॉलेज घ्या ना. किशोरी आमोणकरांचा मुलगा विभा आमोणकर हा पण उत्तम फोटोग्राफर आहे. या फोटोची जर का तू किंमत बघायला गेला तर लाखो डॉलर किंवा लाखो रुपये मला मिळू शकतात. पण म्हणून मी ते विकत सुटायचे का? या पॉडकास्टचे प्रायोजक आहेत महाराष्ट्राच्या सोनेरी क्षणांचे सोबती वामन हरी पेठे ज्वेलर्स. नमस्कार, स्वागत आहे कॅचअपच्या नव्या कोऱ्या भागात, ज्याचे प्रायोजक आहेत 117 वर्षांची परंपरा आणि विश्वासाचं प्रतीक महाराष्ट्राच्या सोनेरी क्षणांचे सोबती वामन हरी पेठे ज्वेलर्स. आणि आज आपल्या सोबत आहे प्रसिद्ध छायाचित्रकार संजय पेठे विथ कॅमेरा. आपल्याला कॅमेराविषयी बोलायचं आहे. ही माझी नमस्कार करायची स्टाईल आहे असं समज. कारण मी थिएटरमध्ये फोटोग्राफी करतो. तिथे सुद्धा मी असं म्हणतो की मी 2 डोळ्यांनी बघत नाही, मी 3 डोळ्यांनी नाटक बघतो. बरोबर बरोबर. कारण नाटक सुरू झाल्या माझ्या डोळ्याला कॅमेरा असतो आणि मी प्रत्येक क्षण टिपत असतो. उदाहरणार्थ जर का माहिती, एखाद्या नाटकामध्ये मला आत्ता परफेक्ट आठवतोय, प्रतिमा कुलकर्णीचं आत्ताच जे नाटक झालं आणि त्या नाटकामध्ये शर्वरी पाटणकरनी ती झाडू घेऊन असं काहीतरी सूर्याची पिल्ले आणि ती झटकन उडी मारते. आता मी हे इतका फॉलो करत होतो ना की ती उडी मारलेली मी चटकन क्लिक केली आणि तो फोटो इतका गाजला माझा. म्हणजे शर्वरीनी तो सगळीकडे ठेवला. अरे तू काय म्हटलं, हो मला वाटलं. तर तसंच माहिती ना, काय काय वगैरे असं करतात. तर तो एका क्षणापुरती ती रिॲक्शन असते, तर तीही सुटता कामा नये. म्हणून सतत माझ्या डोळ्याला तो कॅमेरा असतो. म्हणून मी नेहमी म्हणतो 2 डोळे आणि तिसरा डोळा म्हणून मी तिसऱ्या डोळ्यानी करतो. सुरुवातीलाच तू सांगितलंस तुझ्या आत्ता तू जे काही करतोयस त्याच्याबद्दल, आणि मला प्रेक्षकांना हे सांगायला आवडेल की सुरुवातीला मी म्हटलं की प्रसिद्ध फोटोग्राफर, ह्याच्यामध्ये हे सुद्धा ऍड करायला पाहिजे की गेल्या 40 वर्षांपासून तो फोटोग्राफी करतोय. NCPA सारख्या जगप्रसिद्ध म्हणेन मी अशा संस्थेचा तो एकेकाळी अधिकृत फोटोग्राफर होता. आणि त्यावेळेला पु ल देशपांडे, विजया मेहता, अशोक रानडे यांच्या हाताखाली किंवा यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने काम केलेलं आहे. आणि त्यानंतर पोर्टफोलिओ असेल किंवा फंक्शन फोटोग्राफी असेल, वृत्तपत्रांसाठी फ्रीलान्सर म्हणून काम करणं असेल, अशा वेगवेगळ्या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळलेल्या आहेत. बराच अनुभव त्याच्याकडे आहे आणि म्हणून मला असं वाटलं की वर्ल्ड फोटोग्राफी डे निमित्ताने त्याचीच मुलाखत त्यालाच बोलतं करूया आणि बघूया त्याच्यातनं काय क्लिक होतंय आणि लोकांना काय काय मिळतंय ते. तू सुरुवातीला सांगितलंस तसं की गेल्या काही वर्षांपासून तू आता नाटकांवरती फोकस केलायस. नाटकं म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणूया लाईव्ह परफॉर्मन्स ज्याला आपण म्हणतो, म्हणजे ज्यामध्ये गाणी पण असतील, ज्यामध्ये डान्सचे कार्यक्रम पण असतील. तर हा तुझा आत्ताचा अनुभव सगळा जो आहे गेल्या काही वर्षांचा, तो आधी आम्हाला सांग. लाईव्ह फोटोग्राफी हा खरं प्रकार सगळेच जण करत असतात. तसं बघायला गेलं तर फक्त ऍडव्हर्टायझिंग लाईनमध्ये माहिती आहे ना, प्रॉडक्ट फोटोग्राफी वगैरे करणारे जे आहेत त्याला ते तसे करत असतात. आणि बाकी लग्नाची फोटोग्राफी करणारे सुद्धा लाईव्ह फोटोग्राफी करत असतात. खरंय. त्याच्यामधलं मर्म असं आहे की लाईव्ह फोटोग्राफीला आपणही लाईव्हलीनेस तो पकडायला पाहिजे, हे त्यातलं मेन आहे. आणि याची सुरुवात मला झाली, खरं सांगायचं तर वामन केंद्रे माझा मित्र, तर त्याच्या नाटकाचे मी फोटो काढत असताना हळूहळू एखाद्या नाटकाचे किंवा एखाद्या प्रोजेक्टचे फोटो काढताना आपण दिवसभर त्याच्याबरोबर असतो. तर त्यामुळे तो वामन केंद्रे NCPA मध्ये ज्यावेळी होता त्यावेळी मला त्याने NCPA मध्ये त्यांच्या तिथे एक बैठकीची लावणीचा जो कार्यक्रम होता त्याचे मला फोटो काढायला बोलवलं आणि रिहर्सल बघायला बोलवलं मला. पण माझ्या नशिबाने, ज्यांना आपण सगळेच जण देव मानतो असे पु ल देशपांडे तिचे डायरेक्टर होते, त्यांच्यासमोर मला नेल्यानंतर माझ्या घळाघळा पाणीच यायला लागलं. तो अरे काय, तर म्हटलं काय, वय किती होतं आणि साधारण? ही 1989च्या आसपासची गोष्ट आहे. आणि ते म्हणाले अरे काय, म्हणे मला बघून लोक हसतात.
आणि तू रडतो म्हटलं नाही, म्हटलं सर मी तुमच्याच म्हटलं गाव याचातला पार्ल्यातला. आणि माझं गाववाला आहेस म्हणजे तू. अरे वा वा वा, फार वामन छान माणूस शोधलंस. मला म्हणे लावण्या बिवण्यात काही बघितलेस की नाही. तर मला जरा लाजलो. तर ते मला म्हणाले असं नाही, म्हणजे ही लावणी वेगळी आहे, ही बैठकीची लावणी आहे. म्हणजे सगळेजण बसतात गातात आणि त्याच्यासाठी म्हणे तुला बोलवलंय की ती फोटोग्राफी तू करायला ये. तर ती माझी आयुष्यातली या क्षेत्रातली पहिली फोटोग्राफी. मी जे स्कूल ऑफ आर्टचा कमर्शियल आर्टिस्ट आहे. ॲडव्हर्टायझिंगच्या निमित्ताने मी काही 1-2 मॉडेल्स किंवा काही पोर्टफोलिओ वगैरे शूट केलेत किंवा काही प्रॉडक्टची पण फोटोग्राफी केली. पण ते हार्डली 1-2 वर्ष केलं असेल. त्याच्यानंतर 89 सालापासून मी पूर्णपणे त्याला क्रेडिट म्हणूया किंवा काय NCPAला माझा पहिला पाय पडला आणि तिथून सुरुवात झाली. बैठकीच्या लावण्याच्या निमित्ताने मी चक्क डायरेक्ट, मला कोणी गॉडफादर नाही. माझ्या घरामधले कोणीही या क्षेत्राशी निगडीत नाही. वडील रेल्वेत नोकरीला, आई हाऊसवाईफ. धाकटा भाऊ त्यावेळी शाळा कॉलेजमध्ये होता. आणि अशा वेळी मला पु ल देशपांडे, डॉक्टर अशोक रानडे आणि ही दिग्गज मंडळी, म्हणजे मी फक्त त्यांचं ऐकायचोच. त्यांनी जरी माझ्या फोटोग्राफीतल्या चुका काढल्या ना तरी त्या मी मान्य करायचो. का तर ते ग्रेट आहेत अशा याने. आणि मग तिथे मी खूप काय काय शिकलो. म्हणजे इतकं शिकलो की ते मला म्हणाले की इथे तुला एक माहिती आहे का. म्हटलं काय. तू फ्लॅश नाही बरं का वापरायचं. तू लाईव्ह फोटोग्राफी करायला आलायस इथे, त्यामुळे जे काय लाईट्स आहेत ना त्याच्यामध्ये करायचं. मी म्हटलं करीन. म्हटलं फक्त रिहर्सलला पण करतो. आणि मी करत होतो. करताना माहिती आहे ना त्या बैठकीच्या लावणीमध्ये एखादा जर का गायक गात असेल तर ऑटोमॅटिक बाकीचे लाईट डिफ्यूज व्हायचे आणि त्याच्या एकट्यावरती लाईट यायचा. आणि त्यावेळी माझी तंत्र आली आपली. कारण त्याच्यावर फक्त फोकस केलं तर लाईट कमी पडायचं, हे करायचं. मग विजय देसाई म्हणून मॅनेजर होते त्यांचे तिथे. त्यांनी ते बघितलं आणि मला म्हणाले काय तंत्रली का. म्हटलं नाही होऊ शकतं हे, पण म्हटलं याला वेगळा रोल लागतो वगैरे. मग ते आमच्या टेक्निकल भाषेमध्ये काय रोल लागतो वगैरे मी सांगितलं. मग तो माझ्याकडे नव्हता. मग त्यांनी मला तो ताबडतोब अवेलेबल करून दिला आणि तिथे मी त्याचे फोटो काढले. आणि फोटो काढल्यानंतर त्यावेळी माझे असे रोल बरोबर तो लीडर लावायचा आणि असं ते म्हणजे फार ते एक हे असायचं. मला त्यावेळी भाई काका म्हणाले बाबा रे मला 2 तरी चांगले फोटो पाहिजेत. आणि मी घाबरलो. म्हटलं एखादी एवढी मोठी व्यक्ती समोरच्या फोटोग्राफरला सांगते की मला 2 तरी चांगले फोटो पाहिजेत. मी एक अख्खा रोल घालायचं ठरवलं आणि तो लावताना असा बरोबर तो लीडर असा लावला आणि मी 37 फोटो काढले. त्यातले 2 फोटो असतात. 2 फोटो चांगले नाही आले आणि 35 फोटो चांगले आले. घेऊन गेलो तर म्हणे अरे मी काय एवढा विनोदी आहे का, तुला 2 तरी बरे चांगले सांगितले आणि तू 2 वाईट काढलेस. बैठकीच्या लावणीच्या बाबतीत एक मला विशेष सांगावं असं वाटतं, म्हणजे त्या कार्यक्रमामध्ये फैयाजबाई साभिनय लावणी सादर करायच्या, पण नाचून वगैरे नाही. बैठकीची लावणी म्हणजे घरंदाजपणे बसून ती लावणी सादर करायची. आणि तो त्याचा अल्टिमेट पॉइंट होता. त्याच्यामुळे 2 फोटो जे मला पाहिजेत असं ज्यावेळी मला भाई काकांनी सांगितलं, भाई काका म्हणजे पु ल देशपांडे, त्यांनी ज्यावेळी सांगितलं त्यावेळी त्यांना अपेक्षित होतं एक सगळेजण बसलेले आणि एक तो, किंवा बाईंसकट सगळेजण बसलेले. त्याच्यामुळे तो माझा पहिला एक्सपिरियन्स होता. विदाउट फ्लॅश, अवेलेबल लाईट आणि एवढं मोठं थिएटर. खरं सांगतो, नरिमन पॉइंटला मुंबईमध्ये इतकं विशाल थिएटर आणि त्यांचं कॉम्प्लेक्स आहे हेच मला पहिल्यांदा माहित नव्हतं. मी केवळ वामनमुळे तिथे पोहोचलो. दुर्दैवाने आजही ते बऱ्याच जणांना माहिती नाही. हो, एनसीपीए आजही माहिती आहे, पण आतमध्ये जाऊन कोणी काही कार्यक्रम ठीक आहे. NCPA मध्ये आता आपण फोटोग्राफी बद्दल बोलतोय, पण अदरवाईज NCPA मध्ये अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या आपल्या रसिकांना माहिती नाही. पण अदरवाईज ना त्या थिएटरला फोटोग्राफी करायची म्हणजे पर्वणी होती. ते फोटो बायकाकांना आवडले. त्यावेळी त्यांनी वृंदावन दंडवते यांना बोलून घेतलं आणि वृंदावन दंडवते तिथे प्रोग्राम डिरेक्टर होते. ते म्हणाले आजपासून याला द्या आपली फोटोग्राफी करायला. मी त्यांचा ऑफिशियल फोटोग्राफर झालो, पण मी त्यांच्या पेरोलवरती नव्हतो. मी फ्रीलान्स फोटोग्राफर होतो. मला तर जरा मन खट्टू झालेलं की अरे आपण फ्रीलान्स फोटोग्राफर पण त्यांच्या पेरोलवर नाही. मला या क्षेत्रातले दिग्गज लोकांनी सांगितलं अरे उलट बरं आहे ना, निगेटिव्हचे राईट्स तुझ्याकडे राहतील. अच्छा, हेही मला माहित नव्हतं. हे सगळं वय लहान असल्यामुळे किंवा असं की निगेटिव्हचे राईट्स. ठीक आहे. तिथे ना मोजकेच फोटो द्यायला लागायचे. नाटकाचे फोटो 6, म्युझिकचे फोटो 2, डान्सचे फोटो 4. माझा रोल संपायचा नाही, कारण 6 फोटो काढले. दुसऱ्या दिवशी फक्त जर काही असेल तर काय, मग एक रोल पूर्ण जायचं. अशा वेळी माहिती आहे ना तिकडे मीना नेरुरकरांचं अमेरिकेहून सुंदरामनामध्ये भरली आलं नाटक आणि त्याचे मी फोटो काढले.
फोटो काढल्यानंतर आता कसं आपल्याला कसा आला फोटो पटकन आपण बघतो, तर त्यावेळी जोपर्यंत निगेटिव्ह रोल डेव्हलप नाही होत, ते होत नाही, तोपर्यंत आपल्याला पण कळणार टेन्शन नाही. असतं. आणि मला तर मेन कायम टेन्शन असायचं की रोल बाहेर देतो आपण डेव्हलप करायला, तो जर का कधी अंडर झाला, ओव्हर झाला, तर त्याला मी केलेली मेहनत जी आहे ना ती आपली जाणार. वाया. त्यामुळे ते एक टेन्शन असायचं. तर त्याचे मी फोटो काढले आणि तिथे कमलाकर नाडकर्णी हजर होते. तर नाडकर्णी म्हणाले, हे फोटो मला मिळतील का महाराष्ट्र टाइम्सला? तर हे दंडवतेंनी ऐकलं. तर मी सहज दंडवतांना म्हटलं, काय मी देऊ शकतो का यांना फोटो? तुला बाहेर द्यायचे ते फोटो दे, तू फ्रीलान्सर आहेस, परंतु त्याच्या आधी आमच्याकडे ते फोटो जमा झाले पाहिजेत. मग मला ती सवय लागली की म्हटलं आपण 6च फोटो काढतो, त्याच्याऐवजी एक रोल उडवूया ना पूर्ण, यांना यांचे 6 देऊन टाकू आणि बाकीचे एक बाकीचे. फोटो ते करू, कारण मला परमिशन दिली आहे बाहेर बरोबर. द्यायला. मग ते 4 महिन्यांनी किंवा 3 महिन्यांनी कोणीतरी फोटो मागितलं तर तुम्ही निगेटिव्ह शोधत बसा, हे करा. म्हणून मग मी त्याला एक नंबरिंग द्यायला सुरुवात केली. हे मला अशोक रानडेंनी शिकवलं. डॉक्युमेंटेशन कसं करावं. आत्ताच याला आपण म्हणतो सोशल मीडियामध्ये टॅग केलं. हे त्यावेळी टॅग हा प्रकार म्हणजे हा असाच असायचा. मी जर का आज अमोल परचुरेचा जर का फोटो काढले, तर त्याची तारखेप्रमाणे पण फोटो कधी काढला, नोंद सगळी ठेवायला. कुठल्या ठिकाणी काढला, मग कोण कोण होते. म्हणजे आज जर का आता माझे शूट करणारे हे माझे जर का ओळखीचे नसतील, काय सांगावं, उद्या त्यांनी चांगली जर का फिल्म बनवली आणि त्यांना जर का सिनेमॅटोग्राफर म्हणून जर का नॉमिनेशन जात असेल, माझ्याकडे पहिला फोटो आहे. करेक्ट करेक्ट ते करेक्ट. इतकं जे डिटेलिंग करायचं ना, हे मी तेव्हापासून शिकलो. आता लोक त्याला टॅग वगैरे करतात. पण म्हणजे तेव्हा एनसीपीए मध्ये होणाऱ्या कार्यक्रमांचे फोटो जे वृत्तपत्रांमध्ये यायला लागले, सौजन्य संजय पेठे असं नाव त्याला असायचं, ते आजपर्यंत सुरू आहे. म्हणजे आजपर्यंत आपण त्याचा एक बघतोय. जोक आहे सांगतो. हा. तेव्हा सौजन्य संजय पेठे यायचं नाही, छाया हा. संजय पेठे म्हणून छाया यायचं. संजय. अच्छा, हा, ओके. आणि मला लोक म्हणजे विचारायचे किंवा अशोक रानडे पण म्हणायचे की अरे हे छाया संजय पेठे काय? म्हटलं सर ते फोटोग्राफी म्हणून ते छाया म्हणतात. बायको ती तुझे फोटो काढले तसं वाटतं. तर मी हसून म्हणायचं मग काय म्हणणार? तर त्यांनी मला एक छान शब्द दिला. ते म्हणाले प्रकाश चित्रण. छाया म्हणजे सावली. सावलीने फोटो येत नाही. सावलीचा फिलिंग म्हणून वापर होतो, पण फोटो हा प्रकाश चित्र यांनी येतो. त्याच्यामुळे हे प्रकाश चित्रण आहे. त्यामुळे मी जिथे जिथे लोकांना हे पसंत पडतं किंवा लोकांना पटतं, त्यांना मी छायाचित्र असं म्हणू नका, प्रकाश चित्र म्हणा असं आवर्जून सांगतो. म्हणजे मला प्रेक्षकांना एक मुद्दाम हे सांगायचंय, कारण जर आता ह्याच्या पुढे तुम्ही नाटकांचं परीक्षण कुठे पेपरमध्ये वाचलं, तिथे येणारा फोटो आहे, खाली तुम्हाला नाव दिसेल, सौजन्य किंवा प्रकाश चित्र संजय पेठे. दुर्दैवाने मी असं सांगतो की मी आज इतकी फोटोग्राफी करतो, पण पेपरला माझं नाव नसतं. अरे अरे. आणि काही क्वचित ठिकाणी येतं, पण क्वचित काही ठिकाणी हा. येतं, पण अदरवाईज पेपरला नाव येत नाही. पण एक गोष्ट चांगली पण आहे की तो फोटो तुझाच असणार असं आता लोक ओळखायला लागले. त्यामुळे ती मला एक पावती आहे असं मी समजतो. आणि प्रत्येक वेळा काही आपण न्यूजपेपर किंवा ह्या लोकांना सांगू शकत नाही की अरे यार माझं नाव टाका, माझं नाव टाका. त्याच्यावर मग मी आता एक नवीन टेक्नॉलॉजी आली, सोशल मीडिया आलाय, म्हणून मग मी एक आता नवीन सुरुवात अशी केलेली आहे की समजा आता एखाद्या लेखामध्ये जर का माझा फोटो असेल, म्हणजे मी काढलेला जर का फोटो असेल, तर ते मी त्याचा लगेच स्क्रीनशॉट घेतो ई पेपरमधनं आणि त्याचा ओरिजिनल फोटो असं ते करून आपल्या समाज माध्यमांवर ते काय इंस्टाग्राम, फेसबुक इकडे तिकडे लोकांनी जरी म्हटलं की हा ह्याची टिमकी वाजवतो तरी हरकत नाही. पण त्या निमित्ताने मी आजच्या पेपरला आलेला हा फोटो, या नाटकाचा हा मी काढलेला फोटो आणि त्याच्याबरोबर अजूनही या नाटकाचे फोटो, असे 4-5 हे करून मी त्याची रील बनव, पोस्ट बनव असं ते करतो. त्यामुळे ते लोकांपर्यंत पोचतो की हा फोटो मीच केला आहे. हे कारण मला असं हल्ली वाटायला लागलं की चोरीच्या युगामध्ये हे ठसवणं पण खूप महत्वाचं आहे की हे मी केलं. नाही, बरोबर आहे. सांगावंच लागतं की टिमकी हे मी वाजवणं केलं. म्हणायची गरजच नाहीये. हे आपण केलेलं काम आहे, हे लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे. पण आता हे जे तू नाटकांचे फोटो काढतोयस किंवा जे व्यावसायिक नाटकं आपण म्हणूया, तर हे तुला निर्मात्यांनी काय असाइन केलेलं असतं आणि मग तू जाऊन त्या नाटकाचे फोटो काढतोस, काय प्रोसेस असते म्हणजे? ऍक्च्युली आता खरं सांगायचं तर माहिती ना, मी ज्यावेळी एनसीपीला फोटोग्राफी करत होतो ती 89 ते 99, 98 ही 10 वर्ष मी केली. 5 वर्ष पु. ल. देशपांडे असताना केली. बाई काका रिटायर झाल्यानंतर विजयाबाई आल्या, त्यावेळी पण मी केली. त्यांना फोर्ड फाउंडेशनची ग्रँड असायची फॉर द डॉक्युमेंटेशन आणि ते सगळ्या पद्धतीचं डॉक्युमेंटेशन करायचे. म्हणजे ते रेकॉर्डिंग करून ठेवायचे, ते फोटोग्राफ घ्यायचे, ते थोडंसं फिल्मिंग करून ठेवायचे, पण थोडंसंच. आता मला वाटतं ते पूर्ण करतात की काय माहीत नाही. त्याच्यानंतर माहिती ना, काही 99च्या नंतर त्यांच्या इथे काय फंडचा किंवा कसला प्रॉब्लेम झाला असेल, ते अचानक बंद झालं होतं काही वर्ष आणि त्याच्यामुळे माझं ते थांबलं.
पण तिथे मी अनेक लोकांना भेटलो होतो कार्यक्रमाच्या निमित्ताने किंवा वामनच्या हाताखाली मी काही नाटकांना असिस्टंट डिरेक्टर पण होतो. त्यामुळे काळा वजीर पांढरा राजा नाटक केलं होतं वामननी, त्याला मी असिस्टंट डिरेक्टर होतो. त्याच्यात अमोल पालेकर होते, त्याच्यात राहुल सोलापूरकर होता, चिन्मयी सुमित म्हणजे पूर्वीची चिन्मयी सुर्वे, हे सगळे लोक होते. तर ते त्यांची ज्यावेळी मग माझी ओळख झाली होती पालेकरांशी किंवा याची, तर त्याच्यानंतर माहिती आहे ना, मग मी तिथून बाहेर पडल्यानंतर मग मी पालेकरांना सांगून ठेवलं होतं की मला तुमच्या क्षेत्रामध्ये म्हणजे फिल्म लाईन मध्ये पण घुसायचं आहे. तर ते मला म्हणाले तुझी बॅकग्राऊंड सांग. मग मी सांगितलं असंच मी जे मधनं आहे आणि हे अरे वा म्हणजे आर्टिस्ट आहेस. मग ते बोलायला लागले मी पण पेंटर आहे बरं का, मी जे होतो. अशा गप्पा झाल्यानंतर त्यांनी नुसतं लक्षात ठेवलं होतं की याला इंटरेस्ट आहे. आणि मी त्यावेळी माझी एक इच्छा बोलून दाखवली होती की मला देबू देवधरांना असिस्ट करायचं आहे. तर ते म्हणाले बघू. सुदैवाने माझा मित्र अजित दांडेकर तो याच क्षेत्रात असल्यामुळे त्याने मला एक दिवस एका त्यांच्या सिरियलसाठी तिथे मला मदतीला बोलवलं. लकीली ती पालेकरांची सिरियल होती. पालेकर म्हणाले अरे तुला तर सिनेमॅटोग्राफीकडे वळायचं होतं, तू हे सेट डिझाईन आणि ह्याच्यात कुठे आलास? म्हटलं नाही तुझा मित्र आहे म्हणून मी आलो. बरं मग आता आलाच आहेस तर एक काम कर, येताना कॅमेरा घेऊन येत जा. आणि म्हणाले माझे स्टील फोटोग्राफी पण तू कर. म्हटलं चालेल. तर त्या सिरियलची मी स्टील फोटोग्राफर पाऊल खुणा नावाची सिरियल होती, मला अजूनही आठवतं. वेगळ्या वेगळ्या स्टोरीज होत्या अशा. आणि कसं आहे माहिती आहे, अमोल पालेकर हे स्वतः प्रयोग करणारे प्रयोगशील दिग्दर्शक असल्यामुळे त्यांच्या नाटकांमध्ये किंवा त्यांच्या सिनेमामध्ये ना बरेचसे रंगभूमीचे कलाकार असायचे. तर त्यावेळी किशोर कदम, गणेश यादव वगैरे ही जी मंडळी होती ना, ते हळूहळू माझ्या वयोमानानुसार असेल किंवा काही मित्र पण झाले होते. तर शफातचं नाटक होतं शोभायात्रा. त्याच्यासाठी गणेश यादव म्हणाला फोटो काढायला ये. असं करत म्हणजे मला NCPAच्या बाहेरच्या नाटकांना सुद्धा हळूहळू फोटोग्राफीला लोक बोलवायला लागले. छबिलदास चळवळीमुळे, वामनमुळे किंवा माझे काही मित्र छबिलदासला त्यावेळी आविष्कारला जायचे त्यांच्यामुळे तिथल्या ज्या नाटकांचे माहिती ना मी फोटो काढायचो आणि गंमत म्हणून काढायचो. कारण मला ना ते फॅसिनेशन होतं की ज्याला विदाऊट फ्लॅश अवेलेबल लाईटला फोटो काढायचा आहे. मग त्याचा प्रकाश योजनाकार काय काम करत असेल, छोट्या छोट्या क्षणांना कसं यायचं, या फॅसिनेशन मधनच ती खरं फोटोग्राफी सुरुवात केली. त्यावेळी ती खर्चिक एवढ्यासाठी होती की त्यावेळी रोल विकत घ्यायला लागायचे, प्रिंट जपून ठेवायला लागायच्या, त्यामुळे ते खर्चिक होतं. आणि मग हळूहळू माहिती ना काय झालं, पालेकर मला बोलवायला लागले की माझा एक सिनेमा आहे, तू येतोस का? माझी द्विधा मनस्थिती झाली, काय करूया, इकडे जाऊया का इकडे जाऊया. बट तो तो पिरियड असा होता किंवा ते वय असं होतं की आपल्याला काम करायचंय बरोबर आणि आपल्याला या क्षेत्रात घुसायचं. त्यामुळे मी पालेकरांबरोबर 1-2 सिरियल, 3-4 फिल्म्स ॲज अ स्टील फोटोग्राफर केलं. आणि त्यांचा मला एक शिस्त खूप आवडायची की 25 दिवसाचं शेड्यूल द्यायचे. आपल्याला 25 दिवसाचं शेड्यूल आहे. ते इतके पर्टिक्युलर होते की 23व्या दिवशीच सिनेमा संपायचा, म्हणजे शूट संपायचं. तिथलं मला देबू देवधरांना असिस्ट करायचं माझं काही स्वप्न पूर्ण नाही झालं. परंतु देबू देवधर ज्या पद्धतीने लाईट्स करतात, ते लाईट्स बघून माहिती ना मला असं वाटायला लागलं. मग मी नाटक त्या पद्धतीने बघायला लागलो. बघताना की अरे हा सीन ना चायला हा फिल्मने ना असा झाला असता वगैरे किंवा ह्याचा लाईट्स मस्त आहे वगैरे. असं करत करत माहिती मी थोडासा व्यावसायिक रंगभूमीकडे वळलो. आणि वामन केंद्रे NCPA व्यतिरिक्त इथे व्यावसायिक रंगभूमीवर काहीतरी करत होता. त्यांनी नातीगोती नाटक केलं त्याच काळात, म्हणजे राहिले दूरघर माझे केलं, रणांगण केलं. या सगळ्याला मी वामनला हात धरून असिस्टंट डायरेक्टर म्हणून त्याच्याबरोबर असायचो. आणि त्याच्यामुळे मला खूप काही शिकायला मिळालं असं म्हणे. रणांगणला तर मला आठवतंय की ज्यावेळी पानिपतवरनं हे करायचं असं ठरलं तेव्हा काही लोकांनी नाकं मुरडली होती, अरे कसं होणार काय, पण ते करायचं तर होतंच. त्यामुळे त्या रणांगणच्या वेळी त्याच्यामध्ये म्युझिक पीससाठी विश्वास पाटील म्हणाले की सुफी संगीत किंवा हे असा याचा वापर याच्यामध्ये करूया. तर त्याचा शोध घेण्यासाठी आम्ही दौलताबाद आणि इकडे तिकडे फिरलो होतो. बापरे. माझं भाग्य असं की अशा वेळी गाडीत एकत्र मी विश्वास पाटील, वामन केंद्रे आणि मी, म्हणजे मला त्यांच्या गप्पांमधनं माहिती ना काय काय कुठे हे किती साली झालं असेल, ते कसं गायलं असेल काय, ह्या गप्पा ऐकून 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 माहिती माझे कान तृप्त व्हायचे अक्षरशः. आणि मग मी ठरवलं आपली ॲडव्हर्टायझिंग लाईन वगैरे जाऊ दे, आपण हेच करूया. आणि मग मी भरपूर नाटकं बघायचो, भरपूर प्रायोगिक थिएटर बघायचो. काही वेळा मला खंतही वाटायची की अरे पृथ्वीसारखं सुंदर थिएटर आहे पण तिथे फोटोग्राफी अलाऊच करत नाहीत. आजही पृथ्वी थिएटरला फोटोग्राफी अलाऊ करत नाहीत.
नीता मुकेश अंबानीला फोटोग्राफी अलाउ करत नाही. ते लोक डॉक्युमेंटेशन कसं करतात मला माहित नाही, नक्कीच करत असतील, पण माझ्याकडे ते नाही याची मला खंत आहे, की अरे पण ते नाटक माझ्याकडे नाही. तर ते एक असतं. तर त्याच्यामुळे सवय लागत 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 मी इकडे प्रायोगिककडे वळलो. मी भरपूर फोटोग्राफी केली. नशिबाने मला भीमसेन जोशी किंवा बिरजू महाराज यांचे जे कार्यक्रम बाहेर होत नाहीत किंवा जे कार्यक्रम टाटा थिएटरसाठी म्हणून बनवलेले असतात, म्हणजे आत्ता जर का आपण बघितलं ना, काही थिएटर्स जर का तुम्ही अशी बघितलीत की अतुल पेठे बॉक्स थिएटरमध्येच नाटक करतो, तो पुण्याच्या बाहेरच जात नाही. पण ती बॉक्स थिएटरमध्ये जाऊन प्रदीप वैद्य आणि अतुल पेठेने केलेली नाटकं ती तिथे जाऊन बघायची जी मजा असते ना, ती औरच असते. मी आज सुद्धा तिथे नाटक बघायचं असेल ना, तर पुण्याला मी ट्रेननी जाऊन ते नाटकाची फोटोग्राफी करून परत येतो. तू आता नुकतंच ते हो, केलं आत्ताच होतंस. मी एका आत्ता नटाचा मृत्यू. एका नटाचा मृत्यू केलं. त्याच्या आधी 1-2 नाटकं त्याची ती हो, पण केली. हो. आणि गेल्याच आठवड्यामध्ये आता एक नवीन नाटक आलं जयेश आपटेचं, हॅनाची सुटकेस. हा. ते पण मी करून आलो. पण कारण मला तेच विचारायचं होतं की हे त्यांनी तुला बोलवलेलं असतं की मुद्दा असा की मला हे ते लोक बोलवत नाहीत, बरं. खरं सांगायचं तर. हं. पण माझी पद्धत अशी आहे की मला फोटोग्राफीची भूक आहे, असं म्हणूया. आणि आता माझ्याकडे निगेटिव्हचा खर्च नाही, मला प्रिंटचा खर्च नाही, डिजिटल कॅमेरे आलेत. काय होईल फार फार तर आपल्याकडे साठवण राहील. आणि ती किती साठवण राहील? 1-2 TB, 1 TB एका हार्ड डिस्क पुरती ती साठवण राहील. तर त्याच्यामुळे मी विचार केला, म्हटलं लोक वाईल्ड लाईफची फोटोग्राफी करतात, लोक आणखीन कसली तरी फोटो, तशी आपण याची करूया. मात्र मी रीतसर परमिशन घेतो प्रोड्युसरची आणि सांगतो की मी डॉक्युमेंटेशन करतोय आणि मी खरंच हे डॉक्युमेंटेशन आता सुरू केलं. आणि ती डॉक्युमेंटेशनची सवय मला NCPला जे डॉक्युमेंटेशन त्यांचं जे आर्काईव्ह आहे त्याच्यामुळे ती मला तिथेच लागली होती. तर मग मी आता ही कोरोनाच्या नंतर आपली थिएटर इंडस्ट्री बंद होती आणि साधारण 2022च्या आसपास ही थिएटर इंडस्ट्री परत सुरू झाली. आणि विजय केंकरेची कसली तरी मला वाटतं त्याला 100 प्रयोग झाले त्याची किंवा बर्थडे पार्टी वगैरे असं 100 प्रयोग झाला 100 नाटकांचं दिग्दर्शन पूर्ण झालं म्हणून काहीतरी एक होती, मला हां. नीटशी आठवत नाही. बरोबर. MIGच्या क्लबला ती पार्टी होती आणि तिथे तमाम मराठी नाट्यसृष्टी होती. तिथे मग मी प्रत्येकाला सांगायला सुरुवात केली की मी असं असं आता डॉक्युमेंटेशन करणार आहे वगैरे. आणि तिथे माझं ते पक्क झालं. तर मला परमिशन द्या. मला सगळ्यांनी पहिल्यांदा हो म्हणाले आणि नंतर मग मी प्रत्येक नाटकाला सुरुवात केली फोटोग्राफी करायची. फक्त एकच आहे की मला ती NCPची सवय असल्यामुळे असेल किंवा मला एक नाटक बघताना आपण तिकीट सुद्धा माहिती ना, मला जे पाहिजे ते निवडतो. म्हणजे जर का ओपन प्लॅन असेल तर आपण मुद्दाम ABC वगैरे असा काही रोल घेत नाही. मला बाबा मधून चांगलं ते बघायला पाहिजे. तर मी मगाशी जे म्हटलं की मी 2 डोळ्यांनी नाटक नाही बघत, मी 3 डोळ्यांनी नाटक बघतो. तर जो तिसरा डोळा आहे त्याला सेंटर मधनच मला सीट पाहिजे, त्याच्या बाबतीत मी आग्रही असतो. त्यामुळे आज जर का कोणी मला जर का बघत असेल ना, तर थिएटरमध्ये मी पहिले 7 रो सोडून 8व्या रो मध्ये बसतो, कारण त्याच्या लेव्हलला स्टेज येतं. बरोबर. आणि दुसरी गोष्ट माहिती आहे तुम्हाला, लोकांना हे वाटतं, अप्रूप वाटतं, अरे हे रोचं मला तिकीट मिळालं, मी तिकडनं बोललो. पण ते साऊंड ऑपरेट करणारे, लाईट ऑपरेट करणारे यांची डोकीमध्ये येतात. आणि ते माझ्या फोटोग्राफीच्या दृष्टीने योग्य नाही की त्यांची डोकीमध्ये येतात किंवा तो फुल फिगर मिळत नाही मला. पण बरेचसे सीन असे असतात की फुल फिगर 5-5 जण जर का आर्टिस्ट असतील, त्यांचे पायच जर का मी कट केले आणि पिक्चर केलं तर काय मजा नाही. म्हणून मी तिकडनं ती फोटोग्राफी करतो. त्यामुळे माझा आग्रह असा असतो की मी हे डॉक्युमेंटेशन म्हणून करतो आहे. त्याच्यामुळे माझी रिक्वेस्ट असते की पडदा ओपन व्हायच्या आधी मला 1-2 मिनिटं फक्त द्या, मला सेटचा पूर्ण काढायचा आहे. त्याला फुल लाईट द्या, मला सेट कसा आहे हे कळावं म्हणून. मी साधारणतः 50 ते 75 फोटो एका नाटकाचे काढतो. ते झाल्यानंतर माहिती ना, मी त्यांना एक कॉम्प्लिमेंटरी माझ्याकडनं WhatsAppला काही फोटो पाठवतो. आणि त्याच्या खाली लिहितो मी की मी डॉक्युमेंटेशन केलेलं आहे, त्याचे मी इतके इतके क्लिक केलेले आहेत पिक्चर्स. आणि ते क्लिक केल्यानंतर माहिती आहे, जर तुमची उत्सुकता वाढली हे फोटो बघून किंवा तुम्हाला जर का वाटलं की अरे संजयने 50-75 फोटो काढले, ते आपल्याला असावेत आपल्याकडे, ह्या 2 पैकी एक जरी तुम्हाला काही वाटलं तर तुम्ही मला एक स्वेच्छामूल्य जर का काहीतरी दिलं माझ्या मेहनतीचं म्हणून, तर तुम्ही माझ्याकडनं फोटो घेऊ शकता. हे मी आज ओपनली सांगतोय. कारण का माहिती आहे ना, खरोखर आपल्याकडे डॉक्युमेंटेशन या प्रकाराची अनास्था आहे. आपण काय करतो काही नाही. आपल्याकडे आज नाट्य परिषद आहे, आपल्याकडे आज सांस्कृतिक खातं आहे, पण त्यांची डॉक्युमेंटेशन करायची पद्धत वेगळी आहे. ते काय करतायत, एक नाटकच अख्खं माहिती आहे ना, त्याला फंडिंग देऊन आणि हे करून
3 तासाचं नाटक शूट करतायत आणि ते त्यांच्या वेबसाईटवरती टाकतायत. पण प्रिंट मीडियाला किंवा नुसतं फोटो म्हणून द्यायला कुठे काय आहे? काहीच बरोबर. नाही. मग आपण माहिती आहे ना, आता इतके मिनिमाइज झालोय की आपण मोबाईलवरती जे येईल ते काढतो. आणि मग काही गोष्टी जर का आपण फॉरेनच्या मध्ये असं होतं, तसं होतं, त्यांचं जर का आपण हे करतो, कॉपी करतो, तर मग ह्या गोष्टी सुद्धा करायला पाहिजेत. आणि पूर्वीच्या काळी माहिती आहे ना, डॉक्युमेंटेशनला पैसा लागायचा. हो. आताच्या काळी तुमच्याकडे डिजिटल आलंय. म्हणजे मला तर माहिती आहे ना, माझं म्हणून मी स्वेच्छामूल्य हा शब्द वापरतो. तुम्ही किंमत करा माझी. गेल्या 3-3.5 वर्षामध्ये मी 2022 ची तुला घटना सांगितली, की मी त्यावेळी ठरवलं 23, 24 आणि 25 आणि आत्ताचे हे 6 महिने. 3.5 वर्षामध्ये माझ्याकडे किमान 980 ते 990 परफॉर्मन्सेसचे फोटो आहेत. बापरे! त्याच्यामध्ये व्यावसायिक नाटक आहे, त्याच्यामध्ये प्रायोगिक नाटक आहे, त्याच्यामध्ये नाट्य अभिवाचन आहेत, त्याच्यामध्ये क्लासिकल सिंगिंग आहे. म्हणजे मी ऑर्केस्ट्राचं करत नाही. मी क्लासिकल सिंगिंगचे जर का कार्यक्रम असतील, त्याच्या मैफिली असतील, त्याचे कव्हर करतो. क्लासिकल डान्सेस आहेत माझ्याकडे. नंतर संगीत नाटक आहे. आता गेल्याच आठवड्यात 11-12 तारखेला नेहरू सेंटरला माहिती पण नसतं लोकांना. म्हणजे माहिती असतं किंवा निग्लेक्ट होतं. 4 दिवसाचा 11, 12, 13, 14 ऑगस्टला संगीत नाटकांचा फेस्टिवल होता. जुनी नाटकं असतील, पण नव्या पिढीने सादर केलेली नाटकं. पण संगीत नाटक हे काय आहे? त्याच्यातलं नाट्य संगीत हा प्रकार काय आहे? तो आपल्याला अनुभवायला मिळाला. आणि ते त्याचं विनामूल्य होतं. आणि हे विनामूल्य असतं. नेहरू सेंटरचे सर्व कार्यक्रम विनामूल्य असतात. मला वाटतं ही माझी मुलाखत झाल्यानंतर पुढच्या महिन्यात सप्टेंबर महिन्यामध्ये बहुभाषिक फेस्टिवल आहे. त्या बहुभाषिकमध्ये एक मराठी नाटक, एक हिंदी नाटक, एक इंग्लिश नाटक, एक उर्दू नाटक, कधी-कधी बंगाली सुद्धा नाटक आणि ही सगळी नाटकं फ्री असतात. तिथे जाऊन फक्त तुम्हाला पास कलेक्ट करायला लागतात. तेवढं मात्र करायला लागतं. आणि ही माहिती तुम्हाला न्यूजपेपरला ते जाहिरात देतात. हल्ली तर Instagramवर इकडे-तिकडे जातात. खरंय. पण बघायची पण अनास्था. म्हणजे माझं तर म्हणणं आहे, आता हे नेहरू सेंटरचं मला वाटतं आता 40वा नाही 34वा वगैरे फेस्टिवल आहे. म्हणजे गेली 34 वर्ष जर का ते असा फेस्टिवल करत असतील, तर किती लोकांनी बघितली असतील ही? कुठली मला अशी नाट्यसृष्टी दाखवा, की ज्याच्यामध्ये दिवसाला 3 प्रमाणे नुसत्या मुंबईतच 4 थिएटरला नाटकं लागतात. आता तो दिवसाला उपनगरात एवढे 3. वाढलेत आणि नाट्यगृह. मी जर का त्याचा मराठी फोटोग्राफर म्हणून जर का मी त्याचा फायदा घेतला पाहिजे. त्याच्यामुळे मी असे फ्री कार्यक्रम असेल तर जातो. आता रवींद्र नाट्य मंदिरला आशिष शेलारांनी सांस्कृतिक मंत्री झाल्यानंतर तिथे कितीतरी माहिती आहे ना, शासनातर्फे फुकट कार्यक्रम होतात. गाण्याचे कार्यक्रम असतात, कोणाचे तरी शताब्दीचे किंवा काहीतरी असे वेगळे कार्यक्रम बघण्यासारखे कार्यक्रम विनामूल्य असतात. तुम्हाला वेळ काढून जायचंय फक्त तिकडे. आता आपल्या फिल्म सिटीनी त्यांच्याकडे जे आर्काईव्ह केलेले सिनेमे आहेत, ते सिनेमे नुसते तिथे पडून आहेत. त्याच्याविषयी ते लोकांना दाखवूया. नॉमिनल ₹500 3 वर्षाला अशी फी घेऊन ते सिनेमे रवींद्र नाट्य मंदिरच्या मिनी थिएटरमध्ये दाखवले जातात. ब्लॅक अँड व्हाईट पासून ते आतापर्यंत. अरे ही काय पर्वणी आहे. सामनाला 50 वर्ष झाली म्हणून सामना आता तिथे दाखवला. म्हणजे आम्ही इथे रडतो की याला आमका सिनेमा ऑस्करला गेला यार आपला, पण आम्ही कुठे बघायचा? थिएटर अवेलेबल नाही. ह्यांच्याकडे ते डॉक्युमेंटेशन मिळणार आहे आपल्याला. पुण्याला आर्काईव्ह आहे, पण तिकडे कोण जाणार? तर ते आता लोकांपर्यंत पोचायला लागलंय तर त्याचा अनुभव घेऊया ना आपण, ते करूया. पण तू जे म्हणतोयस की फोटोच्या माध्यमातून डॉक्युमेंटेशन होणं गरजेचं आहे, पण लोक असं म्हणतील की आम्ही मोबाईलवरनं फोटो काढतो ते बास आहे आम्हाला, संजय पेठे कशाला पाहिजे? मग तसं तर आहे ना, मी आता सांगू का, आता एक उदाहरण म्हणून मी तुला सांगतो. सखाराम बाइंडर हे नाटक परत आलं. मी त्याला म्हटलं, अरे बघा यार, सखाराम बाइंडर लाईव्ह वगैरे. लाईव्हच ना, आम्ही बघितलं ना युट्यूबवर. असं उत्तर असतं लोकांकडे. पण तुझी खास बात काय, म्हणजे तुझ्या फोटोची खास बात काय? मी नाटक पाहिलेलं नसतं. बरीचशी जी नवीन नाटक असतात ती मी नाटक बघितलेलं नसतं. त्याच्या रिहर्सलला पैकी गेलेला नसतो. पण तिथे माझा हा तिसरा डोळा ना उपयोग येतो, की मला नाटक माहिती आहे, मी नाटकातच जगलो आहे. तर त्याच्यामुळे मी क्लिक करताना माहिती आहे ना, अँटिसिपेट केलं असं म्हणता येणार नाही, पण माझं लक्ष इतकं असतं की इथे हे घडू शकतं, क्लिक करत जायचं. आणि आता तुमच्याकडे माहिती ना डिजिटल कॅमेरा आहे, म्हणजे तुमच्याकडे 35ची फ्रेम नाही शूट करायची तुम्हाला, तुम्ही अगणित फोटो करू शकता. एखादा फोटो चुकला, आणि माझ्या बाबतीतही असं झालेलं आहे की एखादा फोटो काढताना माहिती ना अचानक नटाने खाली मान घातली किंवा तो फोटो वाया जातो, पण मग पुढचा क्लिक करायचा. तर त्याच्यामुळे तो जो लाईव्ह क्लिक करायचा जो आहे ना, म्हणजे ज्याला आपण पूर्वी एक शब्द वापरायचो, कॅमेऱ्यात बंदिस्त केला, तर ती मी फ्रेम बंदिस्त करतो. लाईव्ह ही
चालूच राहते, खरं. पण मी बंदिस्त करतो. हम्म. तर त्यामुळे मी जे बंदिस्त करतो म्हणजे काय, तर मी ती ऍक्शन फ्रीज करतो तिथे. वैभव वांगलेचं आता एकदा पाव करून मधून वैभव वांगले आहे. मी ते नाटक आधीचं जे जुनं आहे ते बघितलं होतं हम्म. आणि नंतर डायरेक्ट आत्ता बघितलं. तर त्याच्यामध्ये दारूचा ग्लास आहे आणि तो डोक्यावर घेतो, लुंगी नेसलेला आहे आणि तो नाचतो असा असा. हम्म. ते फोटो काढले मी. आणि काढताना ना दुसरं एक तुला सांगतो की आता हा जो आपण फॉर्मॅट बघतो पॉडकास्टचा किंवा हम्म. हा युट्यूबसाठी किंवा याच्याकडे आडवाच फॉर्मॅट असतो, सिनेमा पण आडवाच असतो. आता व्हर्टिकलचा जमाना आलाय, म्हणजे लोक आता कम्पेअर करतात हो. की आम्ही व्हर्टिकलमध्ये शूट केलं, म्हणजे मुद्दाम असं काही मला वाटतं कॉम्पिटिशन पण आले आहेत रील्सच्या वगैरे की त्या व्हर्टिकलमध्ये शूट व्हर्टिकल करायला पाहिजे. सिनेमे येत आहेत, व्हर्टिकल सिरीज येत आहेत, हा, आलेले म्हणजे आहेत. हा जो एक वेगळा मीडिया आलाय हम्म. व्हर्टिकल. हम्म. तर तसं माहितीये ना, आता मांगले ज्यावेळी डान्स करत होता तर तुम्हाला आता संपूर्ण फ्रेम मध्ये मांगले डान्स करताना जर का केला तर त्या आजूबाजूचा सेट आहे, हे आहे, इकडे हे पडले, कॉन्सन्ट्रेशन मला त्याच्यावर करायचंय. मी चालू नाटकामध्ये तो किती वेळ नाचणार हे माहित नसताना एक पहिला आडवा क्लिक करतो आणि ताबडतोब उभा. कॅमेरा उभा करतो आणि उभा बर, करतो बर. क्षणात, हम्म. हम्म. अक्षरशः क्षणात. कारण ती गेली फ्रेम तर काय करणार. हम्म. मग मला माहिती ना दुसऱ्या प्रयोगापर्यंत थांबायला पाहिजे. खरंय. मग दुसऱ्या प्रयोगापर्यंत माझे म्हणजे प्रोड्युसरला पण मी एवढा त्रास देणार नाही की मला खरंय. परत यायचंय किंवा काही नाही. त्याच वेळी लाईट चेंज होतात. हम्म. असे हम्म. खूप गमतीशीर प्रसंग घडतात आणि ते सगळे चॅलेंजेबल असतात. म्हणजे मी पहिला प्रश्न विचारतो, प्रकाश योजनाकार कोण आहे? हम्म. आपल्याकडे म्हणजे शीतल तळपदे असेल तर म्हणजे एक दडपण असतं की आयला हा अवॉर्ड विनिंग आहे, याचे लाईट्स काहीतरी वेगळे असणार. हम्म. आता तुला सांगतो, हे व्यावसायिक रंगभूमीपेक्षा सुद्धा आहे ना, प्रयोग करणारे जे प्रयोगशील लोक आहेत, हम्म. प्रायोगिक रंगभूमीला श्याम चव्हाण आहे, अमोक फडके आहे, यांचे लाईट्स बघण्यासारखे असतात. पुण्यातनं हल्ली संकेत पारखे करतो किंवा प्रदीप वैद्यचे ब्लॉक याला करतो, अफलातून लाईट्स असतात. हम्म. म्हणजे ते एक आव्हान मिनिमम असतं तुझ्या फोटोग्राफर म्हणून पण आव्हान, एक आव्हान आहे. अक्षरशः आव्हान. म्हणजे ब्लॅक बॉक्स हे ब्लॅक थिएटर जे आहे ना त्याच्यामध्ये आधीच ते नावानुसार सारखं ते ब्लॅकच आहे आणि त्या काळोखामध्ये माहिती नाही जर का एक ब्लू लाईट आला, हम्म. काही टेक्निकल गोष्टी कदाचित लोकांना कळणार नाही, पण ब्लू लाईट आला किंवा आता मी जेव्हा डान्सर्सना वगैरे नेहमी सांगतो की अरे तुमची जर का बॅकग्राऊंड जर का ब्लू असेल आणि त्याच्यावर जर का तुम्ही लाल साडी नेसून जर का नाचलात आणि उद्या जर का पेपरला याचा ब्लॅक अँड व्हाईट फोटो छापून आला तर तो ब्लॅकमध्ये ब्लॅक आल्यासारखं होतं. हो. म्हणजे तिथे आपल्याला आधी जाऊन बघायला पाहिजे की पडदा काय आहे, ब्लू आहे, तर मग तुमची येलो किंवा ऑफ व्हाईट किंवा अशी साडी पाहिजे. खरंय. तसं ते लाईटच्या बाबतीत पण आहे हम्म. की लाईट तुमचा येलो आला, आंबर आला ना तर गोष्ट निळे, पण ब्लू लाईट आला, डीम लाईट आला हम्म. आणि त्याच्यामध्ये डार्क बॅकग्राऊंड आहे आणि तो एकच स्पॉट लाईट आहे, तर ते कसं बसतं. कारण तो प्रायोगिक नाटकाचा पिरियड असतो साधारण 1.5 तास 90 मिनिटाचा आणि त्या 90 मिनिटात तो एकच येतो, तो क्लिक करायचा. बापरे. खरंय. मला अतुल पेठे, माझा नातेवाईक नाहीये बरं का अतुल पेठे, पण अतुल पेठे अक्षरशः फार कौतुक करतो की संजय तुझी, म्हणजे माझ्याकडे त्याचे मेसेजेस आहेत तसं की ही वेगळीच कला आहे यार, तू जपतोयस आणि त्याचं मला खूप कौतुक आहे म्हणाला. खरं. मला प्रेक्षकांना ते सांगायला आवडेल की मी मुंबई पुण्यातले प्रेक्षक असतील किंवा मला वाटतं तू मुंबई पुण्याच्या बाहेरही जात हो, असशील, मी पुण्याला तुम्हाला नक्कीच 7व्या रो मध्ये किंवा 8व्या रो मध्ये संजय पेठे हे व्यक्तिमत्व दिसेल, हातात कॅमेरा घेऊन शांतपणे तो फोटो काढत असेल. मगाशी स्वेच्छामूल्याचा विषय राहिला, कारण आता तू स्वेच्छामूल्य म्हणतोयस आणि जेव्हा तू आवाहन करतोयस, विनंती करतोयस निर्मात्यांना आणि पुढे ते फोटो जे आहेत ते वर्तमानपत्रापासून त्यांच्या प्रमोशनसाठी सगळीकडे ते वापरले जाणार आहेत, त्यामुळे तो महत्वाचा एक काय दस्तावेज म्हणूया असं त्यांच्यासाठी सुद्धा आहे. तर हे देतात का स्वेच्छामूल्य? किती देतात? मनापासून देतात का? समाधानकारक? काही लोक माझ्या अपेक्षेपेक्षा जास्तही देतात. बर, चांगली गोष्ट. माझी इच्छा असते की मला एक माझ्या कामाची पावती आणि माझा वेळ, मुख्य म्हणजे मी ॲडव्हर्टायझिंग लाईनमधनं आल्यामुळे कॅमेरामनचा तासावर असो, तसंच फोटोग्राफरला तुम्ही किंमत द्या की 4 तास बाबा 3 तास हा माणूस येतो आणि तो करतोय फोटोग्राफी. त्यामुळे त्या तासावरती तुम्ही ठरवा. स्वेच्छामूल्य मी एकदा शब्द म्हटल्यानंतर ना मी त्याला मुद्दाम फाटे फोडत नाही. तुम्ही ठरवा. आणि दुसरी गोष्ट, त्यांना सोयीस्कर व्हावं म्हणून मी पार्ल्याला राहतो, तर मला दीनानाथ जवळ पडतं, म्हणजे मी ट्रॅव्हलिंग कन्व्हेन्स ओला उबरचे पैसे लावते वगैरे बरोबर. अशातलाही भाग येत नाही. मी आपला जातो तिथे फोटो काढतो. पण मी नाटकासाठी इतका वेडा आहे की मी पुण्यात प्रयोग असेल ना तर पुण्यात सुद्धा मी जाऊन फोटोग्राफी करतो. हे सगळ्यांना शक्य नाहीये, सगळ्यांना खर्चिक सुद्धा वाटू शकेल किंवा लोक म्हणतील "अरे काय पुण्यात जाऊन काय फोटोग्राफी करायची." पण मला जिथे जिथे जमेल तिथे तिथे मी डॉक्युमेंटेशनसाठी म्हणून जातो. शेवग्याच्या शेंगा हे नाटक सुरुवातीला आलं, हो. लताबाईंनी केलं होतं, त्याच्यामध्ये संजय मोने आणि स्वाती स्वाती चिटणीस होते.
अनेक वर्षांनी माहिती आहे ना, गजेंद्र अहिरेच्या घरी मी असंच गेलो होतो. त्यांनी एका पुस्तकामध्ये माझा उल्लेख केलाय. तर त्याला मी म्हटलं की मला ते पुस्तक हवंय. तर मला म्हणाला माझ्या घरी आहे, मी तुला देतो म्हणाला हम्म, पुस्तक, सही करून देतो आणि आपण गप्पा मारूया. आम्ही 1.5-2 तास गप्पा मारत होतो. तो मला म्हणाला, "सध्या मला नाटक करायचं यार परत. ते सिनेमामध्ये म्हणे मी रमलो, पण म्हणे मला नाटक करायचंय परत." तर मी सहज त्याला म्हणलं, "पुनरुज्जीवित नाटकापासून सुरुवात कर पाहिजे तर, कारण नवीन नाटक हल्ली सांगता येत नाही हो. कुठला हे कसं आहे." तर त्यांनी शेवग्याच्या शेंगा आणलं परत. ज्याच्यामध्ये अविनाश नारकर आणि ऐश्वर्या नारकर ऐश्वर्या. होते. ते नाटक काय 50-100 प्रयोग झाले असतील, मला नक्कीच आकडा माहिती नाही. हम्म, त्या नाटकाला अनुपम खेर आले होते. हो. आता ते नाटक जाने पहचाने अंजाने नावाने हिंदी हिंदी रंगभूमीवरती आलेलं आहे. हो. गजेंद्रचा मी चांगला मित्र जरी झालेलो असलो, गजेंद्र आठवणीने बोलवेल की नाही ह्याची मी वाट बघत बसलो नाही. मला काम मागायला लाज वाटत नाही. त्यामुळे मी गजेंद्रला सांगितलं, "गजेंद्र याचंही डॉक्युमेंटेशन माझ्याकडे पाहिजे आणि मी मराठीचं केलेलं असल्यामुळे मला याचं पाहिजे." बोलतो म्हणाला. त्याने अनुपम खेरांना सांगितलं, "ये ऐसा-ऐसा एक पागल है, वो हमेशा डॉक्युमेंटेशन के पीछे दौड़ता रहता है. उसको ये नाटक का ये करना है." तर ते म्हणाले, की हिंदीची तिकीटं खूप महाग असतात. म्हणजे जाने पहचाने अनजानेचं ₹10,000 वगैरे तिकीट आहे. तर मी तेही बघतो, की याला प्रोड्युसरला खड्डा नको. खड्डा नको. तर मी पहिल्यांदाच सांगितलं, 0 नंबरचा शो असेल ना, तेव्हा मी यायला तयार आहे. तर हे पण गजेंद्रने सांगितलं. मी त्यांचा 0 नंबरच्या शोला त्याचे फोटो काढले. 0 नंबरचा शो म्हणजे 0 रंगीत नंबरचा तालीम. शो म्हणजे रंगीत तालीम हम्म, आणि ती पूर्ण रंगीत तालीम असते. हम्म. म्हणजे तो फक्त त्याचा आकडा मोजायला सुरुवात करत नाहीत. हा. शुभारंभ प्रयोगाच्या आधी म्हणजे नाटकासारखं नाटक. नाटक. त्याचे मी फोटोग्राफी केली. गंमत अशी, की माझा बोलका स्वभाव आहे थोडासा, त्यामुळे अनेक लोकांपुढे मी बोललो, की "आयला मी ते हे शूट केलं, ते शूट केलं." कणकवलीसारख्या ठिकाणी वामन पंडित केवळ आणि केवळ नाटकाशी रिलेटेड असलेलं रंगवाचा नावाचं त्रैमासिक काढतात. हो. त्या मासिकामध्ये माझे फोटो येतात. तुला खोटं वाटेल अमोल, मला 2 फुल पानं, पाटपोट म्हणजे 4 पानं झाली. हे ते माझ्या फोटोसाठी राखीव ठेवतात. मी त्यांना सांगितलं, म्हटलं, "मी भाषांतरित नाटकं हा विषय घेतो हम्म, आणि सध्या रंगभूमीवर तशी नाटकं चालू आहेत." हम्म. ते म्हणाले, "आम्ही कोकणात बसून हे करणारी माणसं. काय काय चालू आहे तिकडे?" म्हटलं, "ॲनिमल नाटक महेश मांजरेकर. मराठीमध्ये पण आलं, हिंदीमध्ये पण आलं. शेवग्याच्या शेंगा ह्याच्यामध्ये पण आलं, तिकडे पण आलं. भरत दाभोळकरचं कॅरी ऑन हे ते इकडे पण आलं, इंग्लिशमध्ये पण. अरे वंडरफुल सब्जेक्ट आहे म्हणाले." हम्म. आज ते फोटो बघून जे नाट्य क्षेत्रातले लोक आहेत आणि जे रंगवाच्याचे सभासद आहेत सबस्क्राईब आहेत ते. किंवा काय, हम्म. त्यांना ते कळलं ना, हो. की हे खरंय, नाटक झालं. खरंय, खरंय. म्हणजे करत असतील, लोकही हम्म, करत हम्म, असतील. मला माहिती नाही, कोण ना कोणतरी आपापल्या परीने डॉक्युमेंटेशन करत असतील. माझ्याकडे तू उद्या जरी मागितलंस ना, तरी मी तुला पटकन तो फोटो देऊ शकतो. हम्म. आणि ही सवय पुन्हा कशी लागली, पटकन अवेलेबिलिटीची. न्यूजपेपरवाले नेहमी बुधवार आला ना, की सांगणार, की मला गुरुवारच्या पेपरला फोटो पाहिजेत. हा. सोमवार आला, की त्यांचा माहिती आहे, कारण त्यांचं लिहूनच झालेलं असतं शेवटच्या 2 दिवसामध्ये. हम्म. अरे याचे फोटो पाहिजेत. ते रेडी असतात ठेवलेले. मला त्याच्यात पैसे मिळत नाहीत. कुठल्याही न्यूजपेपरकडनं मला पैसे मिळत नाहीत. नाव मिळालं तर मिळालं, नाही मिळालं तर नाही. काही एक ठराविक साप्ताहिक आणि ते माझं नाव छापतात. हम्म. पण काही फोटो माझे कौतुकाने पाचीच्या पाची फोटो छापतात. हम्म. असंही आहे. ती पावतीच आहे म्हण एक प्रकार. आणि हे लोकांपर्यंत मी पोहोचणं महत्वाचं आहे सध्याच्या काळात. हे असंच आहे. संचित मी जपणार आहे. हम्म. त्यामुळे माझं आव्हान आहे आणि काही मला सांगायला खूप आनंद राहतो, की ही प्रायोगिक नाटकं करणारी बरीचशी जी मंडळी आहेत ना, ही तरुण मंडळी आहेत. तर त्याच्यामुळे त्यांना डॉक्युमेंटेशनचं महत्त्व पटलेलं आहे. हम्म. हम्म. फक्त पैसे नसले तर ते मोबाईलवर करतात किंवा रीलच्या माध्यमातून करतात. पण ज्यांना माहिती आहे ते बरोबर माझ्याकडे येतात आणि खोटं वाटेल त्यांना न सांगता ते फुल ना फुलाची पाकळी स्वेच्छामूल्य मला देतात. जे मला व्यावसायिकला एक गिनेचुने लोक आहेत. म्हणजे न चुकता, आठवण न करता आनंद पणशीकर, पुरुषोत्तम बेर्डे ही मंडळी जी आहेत, वामन केंद्रे आहे, संदेश कुलकर्णी आहे हम्म. किंवा प्रायोगिक आता अतुल आहे, हे सगळे करतात. श्याम चव्हाण याचं मी मुद्दाम नाव घेईन, कारण तो प्रकाश योजनाकार आहे. तो प्रत्येक त्याचं नाटक झालं ना, की म्हणतो, "पेठे साहेब, कालच्या नाटकीचे फोटो पाहिजे ना मला." हम्म. मला कळतं त्याला कशाला फोटो पाहिजेत. त्यामुळे त्याने कठीणात कठीण कुठल्या जर सीनला लाईट केलं असेल ना, ते वेगळे फोटो मी त्याला पाठवतो. तो त्याच्या परीने मला देतो. हेच तर पाहिजे ना मला. बरोबर, बरोबर. म्हणजे पण मला मग तू आता तुझा पैशाविषयी मुख्य भर मराठीवर ठेवलायस? मराठी नाही, नाटकं, मी आता मराठी हिंदीकडे पण वळायला लागलो. बर.
कारण मराठीला म्हणजे ती अनास्था पण म्हण आणि आणि हिंदीवाल्यांना मी ओपनली सांगू शकतो की मुझे इतना इतना पैसा दो. मी तिथे सुद्धा स्वेच्छामूल्य हाच शब्द वापरतो, पण तरी सुद्धा ते देतात. तर कालच मी मनोज जोशीला सहज फोन केला होता. म्हटलं, "अरे पेपरला जाहिरात आली आहे, नटसम्राट गुजरातीमध्ये होते. तू करतेस की काय?" "माहीत नाही," म्हणे, "मला कोण करतंय. कुठून बातमी आली?" म्हणे, "माहीत नाही मला." तर मी म्हटलं, की "जेव्हा कधी करशील तेव्हा त्याचं डॉक्युमेंटेशन मी करणार हां. म्हणजे तू काय निवडशील, तू असशील त्याच्यात." ते म्हणाला, "हो, हो," म्हणाला, "जरूर." म्हणजे मी किती आधी नंबर लावून ठेवलाय बघ. खरंय. कालची पेपरची जाहिरात त्याला काय 25 लाख रुपये गव्हर्नमेंट देणार आहे वगैरे. ते हो. कधी होणार आहे माहिती नाही. पण मी माझा नंबर लावून ठेवला, की याचं डॉक्युमेंटेशन मी करणार. तुम्हाला अलर्ट राहायला पाहिजे. डॉक्युमेंटेशन जर का तुम्हाला सिरियसली करायचं असेल, तर सोशल मीडियावर, न्यूजपेपरला कुठे ना कान तुमचा खरंय. तीक्ष्ण पाहिजे. काय चाललंय, कुठे डोळे हे पाहिजेत. पुष्पाचं प्राक्तन नावाचं नाटक बघितलं. अनुप्रास अलंकारावरती नाटक आहे ते. 1750 पो 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 पोचे शब्द जोडून बनवलेलं 1.5 तासाचं नाटक. तू गंमत बघ, हे सांगतानाच मला इतकं हे होतंय, की असं नाटक आणि ज्याच्यातली एक स्टोरी प प प वरनं केलेली आहे. अनुप्रास अलंकार आहे, की हे बघितल्यानंतर ना कळतं, की मराठी या आपल्या मातृभाषेसाठी आपण अभिजात दर्जासाठी का आग्रह धरतोय. हो. बरोबर. ह्याचे फोटो माझ्याकडे आहेत. हां. खरंय, खरंय, खरंय. मला आनंद कशात आहे ह्याचे फोटो माझ्याकडे आहेत. बरोबर, बरोबर. मला जर का कोणी 4 लोकांनी माहितीनं जर का ह्या कार्याला, या कामाला माझ्या जर का मला कोणी जर का आर्थिक पाठबळ जर का दिलं किंवा जरी रेग्युलर मी स्वेच्छामूल्य जे मागतो ना ते जरी दिलं ना, तरी मी आता ह्याच्या पुढे जाऊ इच्छितो. म्हणजे नुसत्या फोटोंवरती अवलंबून न राहता हं, हं. एखाद्या नाटकाचं भले सिंगल कॅमेरा असेल, त्याचं डॉक्युमेंटेशन करून ठेवावं. बरोबर. आत्ता मी काय करतो, तर त्या नाटकाचे माझ्याकडे तिकीट असतं. म्हणजे तिकीटचं काय डिझाइन केलं वगैरे. ते सोशल मीडियावरनं डाउनलोड जरी केलं, जाहिरात हो, तरी सुद्धा हो. मिळतं. नंतर मी आता एखाद्या नाटकाचं काय महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता किंवा ज्या पेपरला येतं, त्याचे ई-पेपर मी घेतो. मग त्याच्यातला जो स्क्रीनशॉट आहे, म्हणजे त्या आर्टिकलचा, तो माझा आता उदाहरणार्थ म्हणजे एखाद्या नाटकाचं जर का मी फोटो ठेवलेत, त्याच माझ्या फोल्डरमध्ये ते पण ठेवतो. अशा बरोबर. पद्धतीने माझ्या पद्धतीने मी डॉक्युमेंटेशन सुरुवात केली. खरंय, खरंय. आणि वर्ड फाईलमध्ये माहिती आहे ना, मी आता समजा नीना कुलकर्णी. तर नीना कुलकर्णीने कुठलं नाटक केलं, नुसतं नीना कुलकर्णी टाकलं ना, तर त्या नाटकाचे फोटो येतात. हं. ह्या सगळ्याला ना वेळ हं, जो हं, लागतो खरंय. किंवा याच्यासाठी तरी लोकांनी त्याची किंमत नाही आणि त्याची हे किंमत करावी. कशी आहे माहिती आहे, की आता 20 वर्षांनी उद्या कोणी सखाराम बाइंडर केलं, हं. तर त्यावेळेला अर्थातच हे छापून येईल कुठेतरी, की 20 वर्षांपूर्वी सयाजी शिंदे यांनी केलेलं होतं आणि त्याचे फोटो जर कोणाला हवे असतील, तर ते शेवटी तुझ्याकडे येतील आणि ते फोटो तुझ्याकडेच अवेलेबल हो. असतील. चांगल्या क्वालिटीचे आपण म्हणूया, प्रोफेशनल पद्धतीचे म्हणूया आणि त्या दृष्टीने हे डॉक्युमेंटेशन खूप प्रत्येक गोष्टीचं महत्त्वाचं आहे. जसं तू शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमांबद्दल म्हणालास. नाटकामध्ये ठीक आहे, तुझा तिसरा डोळा म्हणजे कॅमेरा जो आहे तो आणि तू स्वतः अलर्ट असतोस. पण शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमातले फोटो काढणं, हा नेमका काय वेगळा अनुभव असतो तिथे? तिथे काय करायला लागतं? त्याचा काय वेगळा लक्षात ठेवायला अनुभव म्हणजे लागतं? मी सांगतो माझ्या काही माझ्यासारखे जर का फोटोग्राफी करणारे लोक असतील किंवा माझ्यापेक्षा तरबेज लोक सुद्धा जरी असतील, तरी मी काय बघतो ते मी तुला सांगतो. बऱ्याचशा गायकांना माहिती आहे ना, सरळ सरळ माईकमध्ये तोंड लावून म्हणा, तोंड लावून अगदी नाही, किंवा पण जवळ असं जाऊन असं जवळ एकदम. जाऊन गायची सवय असते. तर त्यामुळे फोटो तुम्ही समोरून काढला ना, तर काय नसतं, एक स्टँड येणार आणि येणार. काय करणार? NCPला असताना ज्यावेळी मी म्युझिकचे फोटोग्राफी करायचो, तर वृंदावन दंडवते मला म्हणायचे, की आलाप पूर्ण झाल्याशिवाय फोटो काढायचे नाहीत. अच्छा. त्याच्यामध्ये टेक्निकल गोष्ट दुसरी असायची, की आलाप चालू असताना बऱ्याच वेळा साथीदार नुसते असे नुसते बसून बसेल. असायचे आणि हे गायचे. पण भीमसेन जोशींचे ज्यावेळी फोटो मी काढायचो ना, त्यावेळी अनेक कार्यक्रम झाले त्यांचे तिथे. तर तेव्हा माहिती आहे ना, आलाप चालू असताना त्यांनी नकार दिलेला असला वृंदावन दंडन तरी मी काढायचो. कारण त्यांचे एक्सप्रेशनच असे हो, असायचे ना हो, आणि बरोबर. फेस एक्सप्रेशन म्हणजे आयला होतं पोर्टफोलिओ फोटो सेशन केल्यासारखे. वाह! ते मी करायचो हं. आणि त्याच्यानंतर हे. पण दुसरा फायदा मला असा झाला, की आलाप चालू असताना डॉक्टर अशोक नारायणमुळे मी गायक झालो नाही, पण मी चांगला कानसेन झालो. त्यामुळे काय ऐकायचं हे मी वर्षानुवर्ष ऐकून शिकायला लागलो. मी त्याचं डिस्क्राईब करू शकत नाही. राग कसा गायला, काय ते मी करू शकत नाही. पण मला जे कानाला श्रवणीय वाटलं ना, ते मला आवडतं आणि मी बरोबर त्या ठिकाणी पोहोचतो. तिथे आलाप करताना मला एक जाणवलं, की बऱ्याचशा गायकांना आहे ना, संवादिनी वाजवणाऱ्याकडे बघत किंवा तबलावाल्याकडे बघत रिस्पॉन्स घेत, दाद देत त्यांना दाद देत एकमेकांना ते. हां, एकमेकांना ती हां, सवय असते. हां. तर ती पहिल्या आपल्याला आलाप जेव्हा चालू असतो ना, त्यावेळी लक्षात येते,
की अरे ही गायिका किंवा हा गायक आहे ना, हा डावीकडे बघून जास्ती गातो. हां. मग मी हळूच तो आलाप संपल्यानंतर जो एक काही सेकंदाचा किंवा काही मिनिटाची गॅप येतो ना, तेव्हा माझी सीट सोडतो आणि मी त्या साईडला जाऊन बसतो. वाह! सगळे फोटो मी तिकडनं काढतो. मला निदान फेस तरी मिळतो. हं. काही जे नट असतात, गायक जे असतात ना, त्यांना ते पण नसतं. मग अशा वेळी मी सरळ विंगेत जातो. कोणालाही डिस्टर्ब न करता विंगेत जातो. कॅमेरा निवडताना पण असा निवडावा, माझ्या मते प्रत्येक कॅमेऱ्याला बहुतेक हल्ली तरी साऊंड प्रूफचं एक फीचर असतं. हं. मी आज नाटकाचे फोटो काढताना माझ्या ह्याला साऊंड प्रूफचं फीचर आहे. ते मी दाबलं ना, माझ्या शेजारच्या बाईला किंवा बुवाला सुद्धा कळत नाही की मी फोटो काढतोय. हं. म्हणजे गंमत म्हणून सांगतो, बऱ्याच वेळा माहिती आहे मी असा कॅमेरा धरलेला असतो. क्लिक करताना मी असं क्लिक करत असतो आणि शेजारच्यांना कळलं नाही की इंटरव्ह्यूला वगैरे विचार, "आज तुम्हाला काही मिळालेलं दिसत नाही." म्हटलं, "हो ना, काहीच मिळालं नाही. नुसतं बघतपासून बघतोय." त्यांना वाटतं नुसताच त्यांना कॅमेरा वाटतं मी घेऊन नुसताच बसतोय. आपला कॅमेरा घेऊन बसलोय. कारण कारण त्यांना ती खचॅक, खचॅकची हां. सवय असते ना, ती ती नाही आली नाही की त्यांना वाटलं फोटो काढून दे. तू ते हा विंगेतलं सांगत होतास हा ते. हां. प्रकार जो आहे ना, हा तुम्हाला विंगेतनं जर का काढला हं. किंवा समोर बसून काढला, तरी त्यांना वाटतं ह्यानी क्लिक केलंय की नाही माहित नाही. आता व्हिडिओ शूटिंग चालू आहे, त्याला काय आवाज येत नाही, त्यामुळे त्यांना माहिती असतं की याचं चालू आहे. हं. तसं फोटोग्राफीचं पण वाटलं पाहिजे. तुम्ही अपडेट राहिलं पाहिजे आपल्याला, कुठला कॅमेरा घ्यायचा, काय घ्यायचं. हं. हं. आणि जसे मोबाईल खोऱ्यानी येतात दर महिन्याला किंवा दर 15 दिवसाला, तसे कॅमेराज पण चिकार येतात. हो, हो. ते अपडेट होत राहिलं पाहिजे. खरंय, आत्ता जो खरंय. माझा कॅमेरा आहे त्याच्या पुढचा आता मॉडेल आलेलं आहे, त्याची नुसती मी जाहिरात बघितली की ऑगस्ट महिन्यामध्ये तो कॅमेरा आता रिलीज होतोय. हं. कोणाकडे पैसे नसतील तर गोष्ट निराळी. पण जर का असतील आपल्याकडे पैसे, मी हा डिस्कार्ड करणार आहे आणि तो कॅमेरा घेणार आहे. नवीन आला, पुढचं हं. मॉडेल आलं, याचा अर्थ काहीतरी एक तरी त्याच्यात बरोबर. फीचर चांगलं असेल ना, हं. मग हं. तो घ्यायला पाहिजे आपल्याला. खरंय, खरंय. कदाचित त्याच्यामध्ये काहीतरी वेगळं फीचर असेल. तर हं. त्यामुळे त्याचा मला म्युझिकला सुद्धा उपयोग होईल. म्हणजे कसं, त्याच्यातच जर का रेकॉर्ड करायचं असेल काहीतरी, हं. तर मला एवढ्या लांबून ते झालं सुद्धा पाहिजे. बरोबर. म्युझिकचं करताना ते करतो. डान्सचे मी सुचेता भिडे चापेकरांचे ज्यावेळी मुंबईत क्लासेस होते, हं. त्यावेळी त्यांच्या स्टुडंट्सची फोटोग्राफी करायचो. त्याच्यामुळे मला डान्स बघायची सवय लागली होती. त्याच्यातले प्रकार मला कळत होते आणि मी कमर्शियल आर्टिस्ट असल्यामुळे मला ताल, लय आणि सूर याचं नॉलेज ऑटोमॅटिक रेषा आणि याच्यातनं म्हणून मी तसे क्लिक करायला हं. लागलो. हं. तर त्याच्यामुळे आज माझा भाग्यवान आहे की सुचेता भिडे चापेकर किंवा राजश्री शिर्के किंवा झेलमताई, म्हणजे वेगवेगळे प्रकार, बरोबर. भरतनाट्यम असो, हं. कथ्थक असो, हं. हं. हे सगळ्या प्रकारांमधनं मला हे लोकांच्या फोटोग्राफी करायला मिळाली आणि मी आवर्जून जातो त्यांच्या. हं. कधी-कधी कार्यबाहुल्यामुळे त्यांच्या पटकन लक्षात येत नाही की संजयला बोलवायला पाहिजे. हं. अशा ठिकाणी मी स्वतःहून जातो. आता सोनिया पुरचरी, ती फार वेगळे-वेगळे प्रकार करत असते काहीतरी. हो. तिने मध्यंतरी माहिती आहे ना, तिच्या कोरिओग्राफीचा एक फेस्टिव्हल भरवला होता. हो. मी स्वतःहून तिच्या मागे लागून तिने केलेली कोरिओग्राफी केलेले डान्सेस हं. याची फोटोग्राफी केली. तिच्याकडे असतील, हं. 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 बाकी कोणाकडे असतील का खरंय, माहित नाही. खरंय. माझ्याकडे मात्र आहे सगळ्यांचं. फोटोग्राफीबद्दल थोडे प्रश्न विचारतो, की लोकांच्या मनात नेहमी हा डाऊट असतो, की मला कशाला डी-एस-एल-आर घ्यायचा आहे किंवा हाय एंड कॅमेरा ज्याला म्हणतात, तो मी का घेऊ? हल्ली आता मोबाईलमध्ये काय ऑप्टिकल झूम आणि अमुक पर्यंत काय मेगापिक्सल वगैरे असं बरंच काय-काय दिसतं लोकांना. तर हा नेमका फरक काय आहे? माझं म्हणणं आहे की तुम्हाला नक्की कशासाठी फोटोग्राफी करायची आहे. तुम्हाला जर का ते प्रोफेशन म्हणूनच जर का फोटोग्राफी करायची असेल ना, तर तुम्हाला 2 कॅमेऱ्यांनी काढलेला फरक कळतो. हं. हं. तुम्हाला एक साधा पॉइंट अँड शूट कॅमेऱ्याने काढलेला पण फोटोतला फरक कळतो किंवा ह्याच्यातला पण फोटो कळतो. म्हणजे काही वेळा माहिती आहे ना, काही लोक मला असे येऊन भेटतात, "हे तुझे कसे रे लांबचे फोटो येतात, आमचे कसे नाही, मग आम्हाला सगळंच." मग त्यांना ते झूम लेन्स म्हणजे काय समजावून सांगायला लागते. मग तू कसा रात्री फ्लॅश न वापरता फोटो काढतोस, मग त्यांना ते समजवायला लागतं. तर तसं त्याचं टेक्निकल नॉलेज, माझं म्हणणं थोडं बरोबर. तरी तुम्ही असायला पाहिजे. मेहंदीचे आणि याचे तुम्ही क्लासेस करता गंमत म्हणून किंवा हे म्हणून, तर जर का तुम्हाला फोटोग्राफीत जर का जायचं असेल तर हं. 2-3 महिन्याचे हल्ली कुठेही कोर्सेस असतात. तेवढं तरी बेसिक नॉलेज घ्या ना. बरोबर. मी बरोबर. मेहंदीचं उदाहरण दिलं ते म्हणजे असंच वाईट याने नाही दिलं. आपल्याकडे आता ॲक्टिंगचे कोर्स म्हणजे ना, की चाटे कोचिंग क्लासेस सारखे हे आलेले आहेत. 3 दिवसाचं वर्कशॉप. अरे 3 दिवसात तुम्हाला नाटक शिकायला मिळतं का? नाटक वेडे आहेत का लोकं, बरोबर. नाट्यशास्त्र वगैरे? बरोबर. 3 दिवसाचं हे. ते करताना मग हं. तसंच माहिती आहे ना, फोटोग्राफीचं 3 दिवसाचं वर्कशॉप करा. तिथे टेक्निकल नॉलेज मिळेल तुम्हाला. वेगवेगळ्या लेन्सेस बघायला मिळतील. मग तुम्ही ठरवा. वडील पैसे हं. देणार आहेत म्हणून माहिती आहे ना, म्हणजे मला काही लोक माहिती आहे ना असे, "अरे तो मुलगा म्हणतोय कॅमेरा घ्यायचा आहे." तर मग मी त्यांना म्हणतो, की म्हटलं, "काय त्याला
अमुक अमुक कॅमेरा घेऊन द्या. हम्म. मग तो नवीन आला येतो सोनी A7 काहीतरी तो 4-5 लाखाचा. म्हटलं तुला पैसे खर्च करून कॅमेरा घ्यायचा तर तो घे. तो घेऊन तू तशी फोटोग्राफी करणार असशील तर कर. बरोबर. म्हणजे तू मला आता टेक्निकली जरी विचारलं ना तरी मी सांगू शकणार नाही म्हणण्यापेक्षा मी सांगणार नाही कारण ते खरंच कॉमन माणसाला कळणार नाही. एआयचा तू कसा सामना करतोय? कारण फार आता मोठा. एआयची काय मी नाटकाचे फोटो काढायचे असतील मी कसेही फोटो काढेन आणि नंतर वादग्रस्त एआयला असेल पण सांगेन. एआय डेंजरस आहे. बर. एआय जेवढं क्रिएटिव्ह आहे तेवढं एआय डेंजरस आहे. हम्म. ती क्रिएटिव्हिटी ज्याला कळेल ना किंवा ज्याला त्याचा वापर कसा करावा त्याच्यासाठी एआय चांगलं आहे. पण अदरवाईज माहिती आहे ना मोदींच्या जागी दुसऱ्याचा चेहरा बसवणं हम्म. किंवा कोणतरी नाचताना दाखवणं हे एआय कोणीही करू शकतं आणि कोणी करता येतं. बरोबर. नाही पण हे डेंजरस नाही हे वेगळं झालं पण जसं आहे की मी फोटो कसेही काढेन आणि त्याच्यामध्ये ज्या काही सुधारणा करायच्या आहेत मला त्या मी एका क्लिक वरती करू शकतो. कोणाचे हो, डोळे काय बंद आहेत करतो. ते डोळे उघडे. तर मग त्या अस्सल फोटोचं महत्व जे आहे ते आणि एआय आल्यामुळे झालेला फरक हा सामना तू कसा सांगतो ना तुला करतोयस? म्हणजे एका नाटकामध्ये हम्म. एक नटी बदलली आणि ती नटी बदलल्यानंतर त्याच्या मला सूत्रधाराचा फोन आला की अरे आमची ती नटी बदलली आणि पुढच्या नाटकामध्ये आम्ही ही नटी घेणार आहोत तर जाहिरातींसाठी त्या नटीचा फोटो काढायचे. हम्म. तर म्हटलं कधी उद्याच द्यायचे म्हणे जाहिरात बनवायला. तर मी म्हटलं अरे एवढा कमी वेळ देता म्हटलं कुठे येतं म्हणे नाटकाच्या तिथे तिला बोलवलंय मेकअप मनला पण बोलवलंय आणि आम्ही चक्क माहिती VIP रूम मध्ये तिचे फोटो काढले. मी डिझाईन करणाऱ्या माणसाशी बोललो की तुला कसे फोटो पाहिजेत. तो मला म्हणाल तुम्हाला कोणी बोलवलं. हम्म. तो म्हटलं व्यवस्थापकांनी मला सांगितलं. तो म्हणे अहो मला फक्त तिचा फेस पाहिजे जी नवीन नटी आहे ना तिचा म्हणे फक्त फेस पाहिजे. तर म्हटलं मग ठीक आहे ना मी क्लोजअप करून पाठवतो. तर त्याने म्हणाला थांबा तुम्हाला म्हणे मी जाहिरात पाठवतो. त्यांनी जाहिरात पाठवली. असे सगळेजण उभे आहेत आणि त्याच्यात ती पण उभी आहे आणि जी जुनी नटी आहे तिच्या जागी ती नवीन नटी येणार. हम्म. फोटो वगैरे मी काढले. काढल्यानंतर तो म्हणाला तुम्ही संजय पेठेंना उगाच एंगेज केलं. हम्म. तिचे 4 अँगलनी 5 अँगलनी फोटो काढून तेवढाच जर का फेस बसवलं असतं ना तिथे याच्यामुळे काय झालं माहितीये ना माझ्यासारख्या माणसाचा एक दिवस म्हणजे वाया गेला की मी तिथे गेलो कशासाठी तर त्याचे फोटो नुसते काढायला आणि हे क्लोजअप करायला. काढायचे. हम्म. आणि दुसरा माझ्यावर हे असं झालं की अरे तेवढं जे काय काम मिळणार होतं ना तेही आता माझ्याकडनं जायला लागलं. कारण लोक सरळ सरळ उचलून हे करतायत. पण म्हणून मी म्हटलं की ती चोरी आहे एआय म्हणजे ती कशी वापरली जाते मला माहिती नाही. म्हणजे उद्या असंही होण्याची शक्यता आहे की मी कितीही वॉटरमार्कचा हट्ट धरला किंवा कितीही काही केलं तरी कुठल्या तरी भलत्या फोटोवर माझा मुद्दाम नाव कोणी टाकणार नाही कारण लोकांना क्रेडिट घ्यायचं असतं पण माझं असलेलं पण नाव काढतील हो. किंवा मी काढलेला जो फोटो आहे त्याच्यामध्ये माहिती ना वेगळेच करण्याचे तरी चेहरे घालतील काही करतील. कारण ऍडव्हर्टायझिंग मध्ये तर हे फार पूर्वीपासून आलेलं आहे की एआयच्याही आधीपासून की फोटोशॉपमध्ये माहिती ना तुला आता उदाहरणार्थ समजा मी आता ब्लॅक शर्ट घातला असता तर इथे बॅकग्राऊंड मध्ये समजा तो ब्लॅक मध्ये मर्ज होतोय आणि मी हा फोटो काढलाय म्हणजे स्टील फोटोग्राफ आहे त्याला आम्ही फोटोशॉप मध्ये ह्या ब्लॅकचा येलो किंवा हे बदलता येतो. तसं आता एआय मध्ये तर काय वाटेल ते चलचित्र हा जो प्रकार आहे तोही बदलता येतो. बरोबर. त्यामुळे खूप डेंजरस आहे तसं. क्लेवरली करायचं असेल ना तर करा शिका. माझं म्हणणं आहे की एआयचं प्रशिक्षण दिलं पाहिजे पण मला वाटत नाही हाताबाहेर गेलेलं प्रकरण आहे. फोटोग्राफीला तर नक्कीच वाईट दिवस आहेत आणि मला माझ्या क्षेत्राबद्दल ही मात्र भीती खूप वाटते हल्ली की माझे फोटो कसे वापरले जातील काय प्रचंड भीती वाटते. त्यामुळे मी हल्ली एक केलंय की माझा वॉटरमार्कचा हट्ट मी हळूहळू कमी केलाय. माझ्या परीने मी टाकतो वॉटरमार्क त्याच्यावर पण दुर्दैव आहे म्हणजे मला माहिती नाही काय होईल. तू फ्रीलान्स पण काम केलंयस म्हणजे न्यूजपेपरसाठी आपण असं म्हणूया आणि आता त्या फ्रीलान्सची व्याख्या पॅप्स अशी झाली पापाराझी त्याला म्हणतात आणि ते असे गर्दीने एअरपोर्टच्या बाहेर म्हणा किंवा एखाद्या इव्हेंटच्या बाहेर उभे असतात 2-2 मोबाईल असतात बऱ्याच वेळेला त्यांच्याकडे आणि त्यांना फोटो देण्यासाठी सुद्धा अनेक सेलिब्रिटी उत्सुक दिसतात. त्यांच्याकडे बघून काय वाटतं तुला कारण त्यांना सुद्धा फोटोग्राफरच म्हटलं जातं आपल्याकडे.
पॅपॅराझी हा प्रकार 89-90 साली जेव्हा मी फोटोग्राफी सुरू केली ना त्यावेळी इतका नव्हता. बरोबर. फॉरेन कंट्रीजमध्ये असेल कदाचित, कारण पॅपॅराझी फोटोग्राफरचा म्हणजे तसा बघायला गेला तर अर्थ असा की एक असाइनमेंट दिली जायची आणि ह्याचा पाठलाग करायचा आणि ह्याची फोटोग्राफी करायची, ह्याचे सगळे मला फोटो पाहिजे. मग तो गुप्त ठिकाणी जरी गेला तरी तू झाडाखाली मागे लवपणे कर, असं आपल्याकडे मला तरी आठवत नाही केलं, करत सुद्धा असतील लोक, पण माझ्या बघण्यात नाही. आणि हल्ली जे एअरपोर्टला किंवा कुठेही एखादी नटी नुसती जिम मधनं बाहेर पडली तर केलं शूट, हा मला वाटतं थोडासा वेडेपणा आहे. परंतु तो वेडेपणा का जोपासला जातो तर आपल्याकडे ग्लॅमरचं वेड खूप आहे. आपल्याकडे साध्या साध्या नाटकाला किंवा कुठेतरी गेलं ना तरी सुद्धा लोकांना माहिती आहे तिथे जाऊन फोटो काढायचा असतो. तर तुला एक गंमत म्हणून तसं सांगतो, आविष्कार मध्ये तेंडुलकर बसले होते आणि एक जण आला आणि म्हणाला की सर तुमच्याबरोबर फोटो. तर ते मितभाषी ते असं त्याने नुसतं अशी कोण गेले हात, तो आला बसला बाजूला आणि त्याने फोटो काढला. दुसऱ्या एका माणसाने नंतर त्याला बाहेर येऊन विचारलं कोण होते ते, क्या मालूम कोई येस फील्ड का था. म्हणजे किती वेडेपणा आहे हा. ग्लॅमरसाठी तुम्हाला त्या व्यक्तीविषयीची माहिती नाही, तो माणूस केवळ माहिती ना त्याचं तुम्ही फोटो जाहिराती आपल्या जाहिरातीत नव्हे न्यूज मध्ये आणि कुठे लेखामध्ये बघितलं. हे हे फार वाढत चालल्यामुळे हे असे बोकाळलेत बाकीचे लोक, किंवा रीलला अमके अमके पैसे मिळतात त्याच्यामुळे व्ह्युअर्स वाढवायचे फॉलोअर्स वाढवायचे, याच्यासाठी हे खूप आहे. पण ते किती चालेल मला जरा डाऊट आहे. कारण कसं आहे माहिती आहे ना, वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स यायला लागलेत आता. कोणाला माहिती होतं, स्वप्नात सुद्धा नव्हतं माझ्या की मला एक आठवतंय याच्या आधी एक सोशल मीडिया होता ऑर्कुट नावाचा. ऑर्कुटवरनं आता फेसबुक, फेसबुकवरनं इंस्टाग्राम, इंस्टाग्रामवरनं काय ते स्नॅपचॅट वगैरे, आणि मग युट्यूबला सुद्धा माहिती आहे ना पूर्वी इतकं महत्व नव्हतं. आता म्हणजे युट्यूबवरती म्हणजे प्रत्येक सोशल मीडियाला तुम्ही माझं हे युट्यूबवर बघा अशी ती क्लिप आहे. त्यामुळे हे अजून कुठे पुढे जाणार आहे मला माहिती नाही, आणि निघू शकतील काहीतरी आयडियाज निघू शकतील. ह्याला मी क्रिएटिव्हिटी मानतो, ह्या अशा आयडियाज निघतील म्हणून. पण बाकीचे लाईव्ह हा प्रकार आहे ना त्याला काही क्रिएटिव्ह म्हणजे म्हणजे लाईव्ह मध्येच जे काही तुम्ही क्रिएटिव्ह कराल ते. पण मग आता तू जी फोटोग्राफी करतोयस, लाईव्ह परफॉर्मन्सेसची फोटोग्राफी, त्या क्षेत्राबद्दल जर नवीन फोटोग्राफर्सना काही तुला टिप्स द्यायच्या असतील तर तुला काय सांगावं असं वाटेल? पहिली गोष्ट म्हणजे थिएटर फोटोग्राफीच असे नाही. तुम्हाला फोटोग्राफी जर का करायची असेल ना तर ज्याची कुठली करायची असेल, फोटोग्राफीमध्ये अनेक गोष्टी आहेत. म्हणजे फूड फोटोग्राफी आहे, ट्रॅव्हल फोटोग्राफी आहे, मी करतो ती थिएटर फोटोग्राफी आहे, किंवा प्रेस फोटोग्राफी आहे. त्याचं नॉलेज, जसं तुम्हाला माहिती आहे ना 10वी झाल्याशिवाय तुम्ही 12वी करू शकत नाही, 12वी झाल्याशिवाय तुम्ही डिग्री करू शकत नाही, तसं त्याचा काहीतरी एक पिरियड असतो. मग तो 3 महिन्याचा असेल, 1 वर्षाचा असेल, तो करा. नुसतं ह्याचं त्याचं बघून करण्यात, किंवा माहिती आहे ना हल्ली एक नवीन ट्रेंड आलाय की ऑनलाईन कोर्सेस करतात आणि करतात. तर तसं करू नका, प्रॅक्टिकल नॉलेज घ्या आणि करा. फूड फोटोग्राफी जरी करायची असेल ना तसं. थिएटर फोटोग्राफीच्या संदर्भात जर का म्हणजे जे मी करतोय तर नाटकं जास्तीत जास्त बघायला पाहिजेत. त्याचं कारण तो विषय आपल्याला आधी कळला पाहिजे. डान्सचे फोटोग्राफी करणारा माणूस डान्सरनी कुठली पोज घेतली आणि तरी फोटो काढली तरी ते असतात असं नाही. तुम्ही जर का डान्स बघत राहिलात तर तुम्हाला कळतं. जसं मी संगीताच्या बाबतीत पण म्हटलं, म्युझिक तुम्ही कानावर पडल्यानंतर माहिती आहे ना त्याच्यातले खाचखळगे जर का त्यातल्या माणसाने आपल्याला सांगितले की हा राग आहे ना हा असा बघा ऐकायचा असतो, तर तुम्हाला ऑटोमॅटिक कळायला लागतं की हो हे म्युझिकचा तुमचा कान तयार होतो. तेवढे पेशन्स मात्र ठेवायला पाहिजेत प्रत्येक फोटोग्राफरने, की आपण जे काही शूट करतोय ना त्याचं आपल्याला नॉलेज पाहिजे. आणि जर का डॉक्युमेंटेशन जर का करत असाल ना तर त्याचं व्यवस्थित डॉक्युमेंटेशन, टॅग हा जो प्रकार आलाय नवीन की टॅगिंग करायचं, कसं करायचं, काय करायचं टॅगिंग, त्याची डेट, त्याच्यानंतर आता त्याच्यामध्ये, कारण ना तुम्हाला एक सांगतो, बऱ्याच वेळा असं होतं की 6 लोक आहेत, 7 लोक आहेत. आता उदाहरणार्थ आता मी परवा बघितलं काहीतरी या इथे चाळ बटाट्याची हे नाटक आलंय. ते गद्य स्वरूपात नाहीच आहे, फक्त पद्यच आहे. म्हणजे याचा अर्थ माहिती आहे तिथे गाणारे आणि असे जवळजवळ 21 कलाकारांचं ते नाटक आहे. बरेचसे आर्टिस्ट त्यातले आहेत ना त्यांना आपण कधी बघितलेलं नाही किंवा काय नाही, पण त्याचा रोल असा आहे की काय सांगावं, तो 10 वर्षांनी राहिला तो हिरो असेल, मग त्याचं पहिलं म्हणून नको का ते शूट करायला. त्यामुळे माहिती ना क्लिक करताना 21
जणांचे निदान माहिती ना, इंडिव्हिज्युअल सुद्धा फोटो काढा, मग ग्रुप मधले पण फोटो काढा. बरोबर. कोणी जर का विचारलं ना, तर तुमच्याकडे पाहिजे की त्याचा हा अमुक अमुक फोटो आहे. बरोबर बरोबर. आणि काही गोष्टी माहिती आहे ना तुम्हाला, काय त्याला म्हणूया, नशिबाने वेगळ्या होतात. आता किशोरी आमोणकरांचा मुलगा विभा सामोणकर हा पण उत्तम फोटोग्राफर आहे. त्याच्या घरी घरातले जे फोटो आहेत आईचे रियाज करताना किंवा मुलांशी कसे वागतात, हे त्याला माहित, तो फोटोग्राफर असल्यामुळे त्याला माहिती आहे. त्यामुळे त्याच्याकडे बरोबर. खूप छान डॉक्युमेंटेशन आहे त्याच्या आईचं, खरं. किशोरीताईंचं. वा. आता किशोरीताईंचा एक प्रोग्राम झाला रवींद्र नाट्य मंदिरला. तो दरवर्षी किशोरीताईंच्या नावाने कार्यक्रम करतो. तर त्यांनी रवींद्रला प्रोग्राम केला होता. तर त्यावेळी त्यांनी माहिती आहे ना, त्याचं बाजूलाच गॅलरी असल्यामुळे त्यांनी ते प्रदर्शन भरवलं होतं. इतकं सुंदर होतं ते प्रदर्शन की असा हेवा वाटला की आईला त्यांचा मुलगा म्हणून नाही रे, पण मी त्या त्या क्षणाला जर का मी असतो तर मी पण काढले असते यार हे फोटो. वा. एक मला हे आठवतंय, अब्बाजींची म्हणजे अल्लारखा साहेबांची 75 होती बरं. रंगभवनला. हम्म. मी NCPA फोटोग्राफर होतो. मी विजय देसाईंना सांगितलं मला ह्याचे फोटो काढायचे. NCPA लावलाय म्हटलं नाही, मग कशाला काढायचे, नाही मला पाहिजेत. अब्बाजींची 75 रंगभवनला. तो फोटो असा होता, अल्लारखा स्वतः 75 त्यांची होती त्याच्यामुळे ते तबल्यावर, बर. शोभा गुरटू गायला होत्या. त्यांना बसायचा त्रास होतो म्हणून त्या लोडवर बसल्या होत्या आणि त्या गायला होत्या. बिरजू महाराज पेटीवर वा. आणि तानपुऱ्यावर खुद्द झाकीर हुसेन. क्या बात. मला हा म्हणजे एकदम काय म्हटलं, ह्याला कोण व्यक्ती कुठल्या रोलमध्ये आहेत. मी खटखट 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 त्यावेळी 4 फोटो काढले त्याचे. आणि बाकीचे सगळे प्रेस फोटोग्राफर असे होते, त्यांना कळलं की हा काहीतरी फोटो काढतोय. आणि ते म्हणाले सर 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 वापस. त्यांनी तानपुरा खाली टाकला, चल जिसको मिला उसको मिला म्हणाले. आता मला सांग, या फोटोची जर का तू किंमत बघायला गेलं तर लाखो डॉलर किंवा लाखो रुपये मला मिळू शकतात खरं खरं. बघायला गेलं. पण म्हणून मी ते विकत सुटायचे का? ते भान मला पण राहिलं पाहिजे. खरं खरं. तो अलौकिक क्षण आहे. वा वा. म्हणजे हे भाग्यच म्हणायला पाहिजे वा. असं. तसंच मला तुझ्या पोर्टफोलिओ फोटोग्राफी बद्दल पण विचारायचं होतं, कारण त्यावेळेला तू मोजके काही असे केले आणि तेव्हा खूप एक फॅड होतं पोर्टफोलिओ काढायचं, कारण कुणाकडे गेलं की लोक आधी पोर्टफोलिओ मागायचे, मग त्यासाठी वेगवेगळे फोटोग्राफर्स होते आणि ते फोटोग्राफी करायचे. पण तू ज्यांचे फोटो काढलेस त्यावेळेला तुझा तुझा अनुभव कसा होता? म्हणजे भक्ती बर्वे असतील, नीना कुलकर्णी असतील, आणि मला असं आठवतं एक नवीन नाव त्यावेळेला जे आता खूप गाजतंय, त्यांचे पण फोटो तू काढलेले होतेस, म्हणजे छाया कदम. हो. छाया कदमचं सगळ्यात पहिलं फोटो सेशन मी केलं होतं. बर. छाया वामन केंद्रेची स्टुडंट. वामन केंद्रेकडे छाया हे झाल्यानंतर तिने ठरवलं होतं की आपल्याला आता हे क्षेत्र निवडायचं आहे. तर ती मला म्हणाली की संजय दादा मला काही फोटो पाहिजेत, पण किती खर्च असतो, माझ्याकडे काही तसे पैसे नाहीत. आणि मी हे केलं, म्हटलं पैशाचं सोड, म्हटलं ह्या गोष्टी मात्र जमा कर, मला कॉस्ट्युम लागतात वेगवेगळे, बॉरो करता येतात किंवा मैत्रिणींचे आणि मला काय माझ्या डोक्यात एकच होतं, फोटो सेशन म्हणजे काय असतं पर्टिक्युलरली सिनेमा किंवा नाट्यसृष्टीला, की तुम्ही वेगवेगळ्या गेटअपमध्ये कसे दिसता. फोटो सेशनचे परत 2-4 प्रकार आहेत. ग्लॅमरस फोटो सेशन असतं ना, ते म्हणजे लिपस्टिक आणि हे ते लावून मेकअप वगैरे करून असे पण असतात. आणि वेगवेगळ्या लुकमध्ये दिसणारे हे जे असतात ना ते पण असतात. तर ते कॅमेरामनला किंवा फोटोग्राफरला पण सुचलं पाहिजे की ही बाई कशी दिसेल, ही मुलगी कशी दिसेल, हिच्या चेहऱ्यामध्ये काय बदल दिसतील. हा प्रत्येक जण विचार करतो. मेकअपवाला पण म्हणतो की हिला ना मी असं चेंज करू शकतो. कॉस्ट्युमवाला म्हणतो की हिला ना अमुक कपडे घातले. तसं माझ्या पण डोक्यात चालू असतं की हिचा कुठल्या अँगलनी काय फोटो घेतला ना तर हे असेल. त्यामुळे मी तिला केलं. आणि छाया कदमचं फोटो तेव्हा नाही गाजले, पण आता म्हणजे खूप लोकांना माहिती ना, माझं जे Flickr.com वरती माझं पेज आहे त्याच्यामध्ये ते फोटो बघितले की लोकांना आश्चर्य वाटतं, अरे हे, म्हटलं हो ती खूप जुनी नटी आहे. म्हटलं खरंय खरंय. आता ती गाजली तुमच्या दृष्टीने, पण ह्याच्यातले जे लोक आता, म्हणजे मी सगळ्यांसाठी सांगतो की जे लोक आता गाजले आपण म्हणतो ना, त्यांनी अनेक वर्ष या इंडस्ट्रीमध्ये काढलेली आहेत. खरंय खरंय. छोटी छोटी कामं केलेली आहेत. संजय पेठेने सुद्धा माहिती आहे ना, स्टील फोटोग्राफी करायच्या आधी डिरेक्टरला आणि याला चहा नेऊन दिलेला आहे, पण त्याला मी कमीपणा नाही मानला. त्याच्यातनंच देताना कुठल्या तरी बोलण्यातनं आणि कशातनं तरी काहीतरी आपण शिकत जातो. मिळत राहतो. माझे काही नातेवाईकांनी मला येणार तू चहा देतोच म्हटलं हो देतो. एवढं कशाला. मी हा जो कॅमेरा वापरतो ना आता,
तो कॅमेरा आहे ना, आपण टेक्निकली सुद्धा कसा ऍडव्हान्स राहायला पाहिजे याच्याबद्दल हम्म. मी मुद्दाम सांगतो तुला, की मोठमोठ्या झूम लेन्स बघतो आपण, हम्म. हे असतो. आताचा जो हा कॅमेरा आहे ना, हा वेगळ्या पद्धतीचा कॅमेरा, हा आहे प्रोफेशनल कॅमेराच. हम्म. 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 पण ह्याला जे टेक्निकल भाषेत म्हणायचं तर त्याची जी लेन्स आहे ना ती निघत नाही. हम्म. आणि त्याच्यामुळे माहिती आहे ना त्याची लेन्स परफेक्ट होते. माझ्या छोट्याशा बॅगमध्ये तो बरोबर. कॅमेरा राहतो आणि मी हे करतो. हा जो बदल आहे ना, हा बदल सुद्धा आपण एक्सेप्ट केला पाहिजे. हम्म. पूर्वीच्या काळी कम्प्युटर म्हटल्यावर फ्लॉपी डिस्क असायची. फ्लॉपी नंतर माहिती आहे ना सीडी आली, सीडी नंतर पेनड्राईव्ह आलं. आता पेनड्राईव्ह नंतर माहिती आहे ना एखाद्या प्रोड्युसरला मला 100 फोटो 50 फोटो पाहिजे असतील तर मी WeTransfer.com हो. 5 मिनिटात माहिती नाही इकडचे तिकडे फोटो जातो. तसंच नवीन फोटोग्राफर्सना तू म्हणतोस ना आपण अपडेट राहायला पाहिजे. खरंय. मोबाईल फोटोग्राफी, आयफोनला फोटो चांगले येतात. आयफोनवाले जाहिरात करतात आमच्या आयफोनवरती अख्खी फिल्म पण शूट होते. पण ते नाही, शेवटी फिल्म वगैरे शूट करायचा ना तर फॉर्मॅट हाच. हम्म. तिकडे असेल म्हणजे त्या काय मी काय कधी वापरलं नाही हम्म. आयफोन की हम्म. बाबा फिल्म शूट करायला हम्म. वगैरे. काही नाही फीचर्स झालेत पण तशी असतील. आपल्याकडे हां. फिल्म्स अशा. नाही हा. पण त्याला कारणीभूत एक पण दुसरं पण असेल की नेहमी आम्ही जे काही शिकलो तेव्हा आम्ही बिग स्क्रीनचा प्रकार शिकलो. आता जो प्रकार आहे ना तो त्यांना नाही चालला सिनेमा तर OTT प्लॅटफॉर्मला येणारच आहे. त्यामुळे OTT साठी ही क्वालिटी चांगली आहे. चालेल. हम्म. असं बघणारे सुद्धा आहेत. खरंय. खरंय. त्यामुळे मी नाकारत काहीच नाही. हम्म. जे चाललंय ते हे चाललंय. पण जर तुम्हाला काही चांगलं करायचं असेल ना तर तुम्हाला डीप एखाद्या गोष्टीत घुसायलाच पाहिजे. दुसरी गोष्ट नॉलेज मिळवत नाहीत. कुठे काय चाललंय? तुम्हाला या क्षेत्रात रमायचं आहे ना, नाट्य क्षेत्रात, कुठे फेस्टिवल चालू आहेत, कुठे काय चालू आहेत, हम्म. कुठे कुठे फेस्टिवल होतात. पोर्टफोलिओ फोटो सेशन तुझं मगाशी विषय काढलास, लोक फोटो सेशन करून घेतात. पण ते पाठवायचं कोणाला फोटो हम्म. हेच माहिती नसतं. माहिती. ती माहिती आधी करून घ्या की ऍड एजन्सीज नाही करतात का. मग तुम्ही फोटोग्राफरलाच विचारणार कुठे पाठवू फोटो, मग तो त्याच्या जे मोजके लोक असतात तेच त्यांचं. सांगणार. असं नाही होत. हम्म. हे छाया कदमनी बरोबर हेरलं होतं आणि त्याप्रमाणे ती नेटानी करत राहायची. आणि आज सुद्धा माहिती आहे ना ती कमर्शियल फिल्म म्हणायला तशी नाही आहे. ती जी काय करते प्रायोगिक फिल्म्सच करते पण ज्या कमर्शियली गाजतात. जास्त खरंय. 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 ती प्रयोगशील आहे. ती राहिली प्रयोगशील आहे त्याच्यामध्ये. स्वतः. ती खरंय. व्हेरिएशन्स करून बघते. बरोबर. बरोबर. तिचेच पिक्चर कसे कान्सला जातात रे असं मला लोक अरे कसे जातात म्हणजे तिचा काय कान्सला वशिला नाहीये. खरंय. खरंय. ऑस्करला काय तिचं वशील आहे, बरोबर. तिचेच कसे बरोबर. जातात म्हणजे काय. खरंय. खरंय. नाही पण पण मजा आली. म्हणजे आज मला असं वाटलं की फोटोग्राफी बद्दल बोलणं होईल की काय, पण फोटोग्राफीच्या निमित्ताने आपण बाकी इतर नाटक आणि या सगळ्या गोष्टींबद्दल बोललो. त्यामध्ये तुझा अभ्यासही दिसला, तुझा अनुभव दिसला आणि ज्या तू टिप्स दिल्यास त्या मला वाटतं खूप महत्त्वाच्या आहेत. ज्यांना फोटोग्राफीमध्ये यायचंय त्यांच्यासाठी त्या खूप महत्त्वाच्या आहेत. कारण अभ्यास करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे शेवटी प्रत्येक क्षेत्रामध्ये आणि तो फोटोग्राफीमध्ये कसा करायचा ते संजयने सांगितलंय. संजय, तू सोनेरी क्षणांचे सोबती असा उल्लेख केलास. तुला खास गिफ्ट वामनहरी पेठे अरे, काय ज्वेलर्स बात आहे. यांच्याकडून. वा, बघ झाडच आहे, वा चांदीचं नाणं. आणि मला वाटतं धन्यवाद. की मी नेहमी सोनेरी क्षणांचे सोबती हे टॅगलाईन असल्यामुळे तुझ्या आयुष्यातला सोनेरी क्षण सांग असं म्हणतो. पण इतके क्षण तू सांगितलेस सोनेरी, मग मी तुला विचारेल गोल्डन क्लिक तुझ्या आयुष्यातला कुठला आतापर्यंतचा? मी असे बरेच इव्हेंट कव्हर केले हम्म. हम्म. की जे अनमोल आहेत. उदाहरणार्थ अब्बाजींचं 75ला तो तर मला असं वाटतं म्हणजे प्लॅटिनमच्याही वरचा वगैरे असं खरोखर. कुठला तरी क्षण आहे तो. खरंच. किंवा वल्लभभाई पटेल स्टेडियमला एक रामायण झालं होतं हम्म. नाटक. आणि त्याच्यामध्ये उलटाच प्रकार होता. त्याच्यामध्ये ऑडियन्स फिरतो. अच्छा. रेल्वेच्या ट्रॅकवरती त्यांची सिटिंग अरेंजमेंट केलेली आहे आणि ऑडियन्स आणि समोर 10 सेट लावलेले आहेत आणि त्या 10 सेटमध्ये एक सीन झाला की ऍक्टर्स दुसऱ्या सीनमध्ये दुसऱ्या सेटमध्ये जातात आणि आणि त्यावेळी प्रेक्षक माहिती आहे या- तो प्रेक्षक सरकतो. वा. असे 10 सेट पर्यंत ते ऑडियन्स सरकत जातो पुढे. इंटरव्हलला त्यांना खाली उतरवलं जातं ऑडियन्सला. 200-250चा तो ऑडियन्स असायचा. 45 मिनिटाचा तो ब्रेक असायचा आणि तिथे माहिती ना पूर्वीच्या काळी जसं कोळशाचं इंजिन उलट जायचं असेल तर फिरवायचं ते जे राऊंड टेबल हा. तसं ही जी सिटिंग अरेंजमेंट आहे ही पूर्ण अशी फिरवून 360 डिग्री मध्ये करायचे. हो. त्याच्यानंतर तो ऑडियन्स वरती यायचा आणि मग पुढचे सीन क्या ते बात- बघायचे. क्या बात आहे. हे इतकं अफलातून होतं ना. हा एक्सपिरियन्स मी 30 वर्षांपूर्वीचा सांगतोय. 30 ते म्हणजे कुठलं 35 स्टेडियम वर्षांचा. हे वल्लभभाई पटेल स्टेडियम नेहरू सेंटरच्या बाजूला
आता ओपन जिकडे स्टेडियममध्ये. डोम आहे हा, तिथे. हा, तिथे ओके. हे झालेलं होतं. बर बर. आणि कोणीतरी हुसेन किंवा मला आता नाव आठवत नाही, पण तो सध्या नावाजलेल्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये त्याचं नाव आहे. बर बर. तर तो त्याच्यामध्ये होता. तर हा क्षण कोणाकडेच नाही. आता सुद्धा म्हणजे मला तुला दाखवायला तो फोटो नाही, कारण तो न्यूजपेपरला गेला. कमलाकर नाडकर्णींनी तो फोटो ह्याच्यामध्ये छापला होता. आपण नेहमी म्हणतो की एक फोटो बाबा 1000 शब्द बोलतो, तर तसं पाहिजे. म्हणून मी त्याची मेहनत अशी घेतली, मी लगेच दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी शेजारी नेहरू सेंटरमध्ये गेलो, कमलाकर सोनटक्क्यांना जाऊन भेटलो. त्यांना म्हटलं की तुमच्या शेजारी हे असं असं नाटक होतं. ते पण म्हणाले हो खाली काहीतरी चाललंय, पण हे असं आहे. मग त्यांना मी खिडकीतनं दाखवलं की असं असं आहे. तर ते म्हणाले वंडरफुल, म्हणे मी जाईन बघायला. ते काय डायरेक्टर्स होते. मी म्हटलं सर मी वेगळ्याच कारणासाठी आलोय. म्हणे काय? म्हटलं सिक्युरिटीला सांगा ना मला गच्ची उघडून दे, मला गच्चीतून तो फोटो घ्यायचा आहे. सकाळच्या वेळी मी 10 सेट मध्ये रेल्वेचा ट्रॅक आणि ती सिटिंग अरेंजमेंट, म्हणजे एखाद्या सर्कसचं जसं माहिती आहे ना, सर्कसच्या आधी सगळं अस्ताव्यस्त पडलेलं तसा मी तो फोटो काढला. कमलाकर नाडकर्णीने तो सुद्धा फोटो छापला की हे असं नाटक घडलं आणि आम्ही असे. म्हणजे त्यावेळी ड्रोन वगैरे काही काही नव्हते. नव्हतं त्यावेळेला. हो बरोबर बरोबर. मी आपल्या चौथ्या ह्याच्यात. हा माझ्या दृष्टीने हाही एक चांगला सोनेरी क्षण आहे. माझ्याकडे अनेक सोनेरी क्षण आहे. वामनरी पेठे हे सोनेरी क्षणांचे सोबती आहेत. मी आडनावानी पेठे आहे. त्याच्यामुळे मी हे सांगतो की माझ्याकडे सोनेरी क्षणांची माळ आहे, जशी मोत्याची असते तशी. आणि फोटोग्राफर असल्यामुळे अर्थात, बरोबर. कारण मी इतका श्रीमंत आहे त्या बाबतीत की माझ्याकडे सांगायला गेलो तर खरंच खूप छान 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 क्षण आहेत माझ्याकडे. वा. खूपच छान क्षण आहे. मला वाटतं तू एक आता कॉफी टेबल बुक कर आणि त्याच्यामध्ये तू हे फोटो आणि तुझा सगळा तो अनुभव त्या फोटोच्या वेळेचा असं तुला लिहिता येईल. इच्छा आहे. कॉफी म्हणजे मगाशी टेबलची तू इच्छा म्हणालास आहे. तसं की आर्थिक पाठबळ इथे हा. सुद्धा जर मिळालं तर ते सुद्धा एक डॉक्युमेंटेशन सगळ्यांसाठी महत्वाचं असेल. मी 1984चा JS कोल्हापूरमधनं पासआउट माणूस आहे. आज जवळजवळ आता इतकी वर्ष झाली, 40-42 वर्ष. माझं स्वतःचं मी अजून फोटोग्राफी एक्झिबिशन करू शकलेलो नाही. त्याचं कारण त्याला पैसा लागतो, हे लागतं. आणि दुसरं एक सारखं मनात येतं, माझे फोटो कोण बघणार? कारण मी नाटकाचे फोटो काढतो. एक्झिबिशन मध्ये ते फोटो कोण बघणार? म्हणजे त्याला विक्रीचं काही हे नाहीये. मी अनेक हे केलेत. नक्षत्रांचे देणे हा कार्यक्रम 27 एपिसोड होता. पर्वणी होती ती. नक्षत्रांचे देणे म्हणजे प्रत्येक एका याचं 27 मधले 26 एपिसोडची फोटोग्राफी माझी आहे. एकमेव फक्त बाबा बोरकरांचे जे होतं ते गोव्याला केलं आणि त्याच्यामुळे मी जाऊ शकलो नव्हतो. तेवढीच एक माझ्याकडनं फोटोग्राफी राहिली. बाकी 26 याची माझ्याकडे आजही ते फोटो आहेत. म्हणजे म्हणून मी म्हटलं माझ्याकडे सोनेरी क्षण म्हणजे खूप खूप आहेत खूप आहेत, खूप आहेत. वा. माळ आहे माझ्याकडे सोनेरी क्षणांची माळ आहे. खरंय खरंय. आणि तो ज्याला सोनेरी क्षण म्हणतोय त्याचं कारण तेच आहे की डॉक्युमेंटेशन त्याने केलंय. आणि हो. लोकांना फोटोग्राफीचं पॅशन असतं, पण फोटोग्राफीच्या बरोबरीने डॉक्युमेंटेशनचंही पॅशन असल्यामुळे आज संजय हे करू शकलाय. मला नाही वाटत की एक्झिबिशन जर त्याने केलं तर कोणी येणार नाही, कारण नाटकावर आपलं सगळ्यांचं प्रेम आहे. आणि जर इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे कलाकार, म्हणजे 980 हा आकडा त्याने सांगितला मगाशी, गेल्या 3 वर्षातला, 3-3.5 वर्षातला, तर त्याच्याकडे तर फक्त गेल्या 3.5 म्हणजे वर्षात 89 पासून जर आपण बघितलं तर अनेक फोटो, अनेक अशा कार्यक्रमांचे, नाटकांचे फोटो त्याच्याकडे आहेत. त्यामुळे एक्झिबिशन सुद्धा त्याची गाजतील, त्याचं कॉफी टेबल बुक येईल ते सुद्धा गाजेल, ह्याच्यात मला काही शंका नाहीये. तर त्यामुळे त्यासाठी तुला शुभेच्छा. मी तुला शुभेच्छा वर्ल्ड फोटोग्राफी डेच्या तर देतोच आहे, पण त्या बरोबरीने या तुझ्या आगामी उपक्रमांसाठी सुद्धा मी तुला शुभेच्छा देतोय. ते नक्की होऊ दे आणि त्यासाठी शुभेच्छा आहेत. तर आज आपण ह्या फोटोग्राफी या विषयाबद्दल बोललो. संजय पेठे या व्यक्तिमत्वाबद्दल तुम्ही जाणून घेतलं, मी सुद्धा जाणून घेतलं. तर अशाच व्यक्ती आपल्याला भेटत राहतीलच दर आठवड्याला. पण त्यासाठी तुम्हाला हे चॅनल ज्यांनी अजून सबस्क्राईब केलेलं नाहीये ते तुम्ही करा, कारण त्यामुळे तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळतील, त्यामुळे तुम्हाला कळेल की पुढचे पाहुणे कोण आहेत. इंस्टाग्राम आणि फेसबुकवर सुद्धा फॉलो करत राहा. भेटत राहूया आपण दर आठवड्याला. तुलाही थँक्यू. वामनरी पेठे ज्वेलर्स, तुझ्या त्यांनाही थँक्यू. आणि कॅचअपला खूप 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 शुभेच्छा. धन्यवाद.